आपण जैन धर्मातले सर दोघच जण आहेत. थांबायचं का सुरू करू? सुरू करा मॅडम. बर. जैन धर्मामधलं आपण अर्हत बघणार आहोत. मागच्या वेळेला आपण अर्हत कोणत्या दर्शनामधलं बघितलं होतं? बौद्ध बौद्ध दर्शन धर्म. आपलं. अर्हत आणि बोधिसत्व, बरोबर ना? हो. हो. अर्हत आणि बोधिसत्व बघितलं होतं. आता अर्हत ही संकल्पना जैन धर्मामध्ये सुद्धा आहे. आता जैन धर्मामध्ये अर्हत म्हणजे काय म्हटलेलं आहे की अर्हत, त्याचा आधी अर्थ काय आपण बघूया. अर्हत म्हणजे सर्व प्राणी मात्रांसाठी आदर्श, असा त्याचा अर्थ आहे की ज्याला संपूर्णपणे मोक्ष प्राप्ती झालेली आहे, किंवा ज्यांनी सर्वसंग परित्याग केला आहे, तर त्याला अर्हत असं म्हटलं जातं. आणि या अर्हत वरून म्हणजे जैन दर्शनाला अर्हत दर्शन असं सुद्धा म्हटलं जातं. अर्हत किंवा त्याच्यामध्ये त्यांना अरिहंत असंही म्हटलं जातं. म्हणजे अरिहंत हा शब्द जास्त त्यांच्यामध्ये वापरला जातो. अर्हतालाच अरिहंत असं पण म्हटलं जातं. तर तो कसा असतो, तर तो अनिर्वचनीय आहे. सर्व कर्मांपासून मुक्त आहे. त्यांनी षड्रिपूंवरती मात केलेली आहे, असा जो असतो त्याला अर्हत किंवा अरिहंत म्हटलं जातं. हम्म. जैन दर्शनाप्रमाणे अर्हत म्हणजे काय, की सर्वज्ञ, ज्याला सर्व ज्ञान आहे. मोक्ष प्राप्तीसाठी जो जैन दर्शनांमध्ये आपण बघितलं की 3 रत्नांचा उपदेश केलेला आहे. तर तो 3 रत्नां तो उपदेश काय आहे बरं? त्रिरत्न काय आहे जैन दर्शनाप्रमाणे? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य. सृष्टी. सम्यक चारित्र्य. हम्म. तर सम्यक दर्शन म्हणजे काय, की सुयोग्य श्रद्धा असणं, जे काही त्यांचं नॉलेज आहे त्याच्यावर. ज्ञान म्हणजे काय, ज्ञान. आणि चारित्र्य, आचरण तुमचं असलं पाहिजे. तर हे सगळं तुम्ही प्राप्त करून, आपण बघितलं होतं की निर्जरेमुळे काय होतं, की भूतकाळातील कर्म संस्कार आहेत तर ते नष्ट करायचे. संवरामुळे भविष्य काळातून येणारी जी काही कर्म आहेत तर ती नष्ट करायची. आणि असं सगळं झाल्यानंतर जो काही मुक्त झालेला जो जीव आहे, तर त्याला अर्हत असं म्हटलं जातं. म्हणजे त्याची सगळी कर्म नष्ट झालेली आहे, सर्वज्ञ आहे तो. 3 रत्नांचं ज्ञान म्हणजे त्रिरत्नाची त्यांनी पालन केलेलं आहे, अशा प्रकारचा. सर्व कर्मांपासून मुक्त असलेला, षड्रिपूंवरती मात केलेला आहे, असा जो जीव आहे तर त्याला अर्हत असं म्हटलं जातं. तर या अर्हताच्या ठिकाणी तो 46 गुणांवरती मात करतो आणि 18 दोषांवरती तो मात करतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे 46 गुण त्याच्या ठिकाणी असतात आणि 18 दोषांवरती त्यांनी वेगवेगळे आपले जे दोष आहेत तर त्याच्यावरती मात केलेली असते असं म्हटलं जातं. अरिहंत म्हणजे काय, विजेता. की एक असा जीव की ज्याने सर्व गर्व, लालचीपणा यांसारख्या जे आंतरिक आपले जे विषय आहेत तर त्याच्यावरती विजय प्राप्त केलेला आहे. आणि 4 शत्रूंचा म्हणजे कर्माचा नाश झाल्यानंतर त्याला शुद्ध आत्म्याचा असलेला असा, म्हणून त्याला अरिहंत असं म्हटलं जातं. किंवा केवलिन असं सुद्धा म्हटलं जातं. केवलिन म्हणजे काय, की सर्वज्ञ, त्याला सर्वज्ञ, सर्व ज्ञान त्याच्या ठायी आहे असं म्हटलं जातं. म्हणजे शुद्ध ज्ञान. केवळ ज्ञान म्हणजे काय, शुद्ध ज्ञान, जे त्यांनी अनंत ज्ञान असं ज्याला म्हटलेलं आहे त्यांनी ते. हम्म. अरिहंताला दुसरं नाव काय, अर्हताला दुसरं नाव पण काय, जिना असं म्हटलं जातं. जिन म्हणजे जिना. तर ते जिन म्हणजे काय, तर विजेता. कारण त्यांनी आपल्या जीवनाच्या शेवटच्या काळामध्ये म्हणजे अंतकाळामध्ये सगळे जे कर्म आहेत तर त्या कर्माचा त्यांनी नाश केलेला असतो आणि मोक्ष प्राप्त केलेलं असतं. आणि अशा प्रकारे तो सिद्ध बनतो. हम्म. अरिहंताच्या जवळ किंवा अर्हताच्या जवळ शरीर असतं, परंतु त्याच्या ठिकाणी सिद्ध शुद्ध असा आत्मा असतो. आता आपण त्याला म्हटलेलं आहे की अर्हताला केवलीन असं पण म्हटलेलं आहे. केवलीन म्हणजे काय, त्याचा अर्थ मगाशी सांगितला मी, सर्वज्ञ. सर्वज्ञ प्राणी, त्याला केवलीन असं म्हटलेलं आहे. तर हे 2 प्रकारचे असतात, केवली हे 2 प्रकारचे असतात. तर एक म्हणजे तीर्थंकर आणि दुसरं म्हणजे सामान्य केवली.
ते तीर्थंकर 24 मानव आध्यात्मिक मार्गदर्शक जो सर्वज्ञता प्राप्त केल्यानंतर मोक्षाचे अ, मार्ग दाखवतात. म्हणजे असा मानव की ते तीर्थंकर केवली 24 आहेत. हम्म की जे आध्यात्मिक मार्गदर्शन करतात आणि मोक्षाचा मार्ग इतरांना जे दाखवतात. तर म्हणजे मानवी जीवना म्हणजे मानवी स्वरूपामध्ये ते आहेत आणि जे आध्यात्मिक मार्गदर्शन सगळ्यांना करत असतात. तर त्यांना तीर्थंकर असं म्हटलं जातं. मोक्षाचा मार्ग दाखवतात. आता केवलिंग म्हणजे काय की जे आपल्याच फक्त मुक्तीचा विचार करतात. तर त्यांना सामान्य केवली असं म्हटलं जातं. तीर्थंकर आहे तो दुसऱ्यांना मोक्षाचे मार्ग दाखवतो. हम्म कारण त्याच्या ठिकाणी सर्वज्ञता आहे. बरोबर. आणि म्हणून तो इतरांना म्हणजे त्यांनी तर स्वतः मोक्ष प्राप्त केलेलाच आहे पण तो दुसऱ्यांना सुद्धा मोक्षाचा मार्ग दाखवतो. आणि सामान्य केवली म्हणजे फक्त आपल्या मुक्तीचा विचार करतो तो आणि त्याच्यानुसार त्याचं आचरण आहे. तर जैन धर्मानुसार काय आहे की प्रत्येक आत्मा म्हणजे त्यांचं म्हणणं काय की प्रत्येक आत्मा हा अर्हत बनू शकतो. आणि त्यांनी त्याचे मार्ग सांगितलेले आहेत की तुम्ही कसं तुमचा कर्मांचा नाश करा किंवा काय करा. आणि अशा प्रकारे प्रत्येकाच्या ठिकाणी ती योग्यता असते फक्त तुम्ही तसं आचरण तुम्ही करायला पाहिजे. हम्म? अ, एक आत्मा जो अज्ञान कायम राखण्यासाठी कारणीभूत असते म्हणजे ज्याच्या ठिकाणी अज्ञान आहे तर त्याच्या ठिकाणी काय बरं आपण म्हणले कषाय असतात. हो की नाही. तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी ते अज्ञान असतं किंवा क्रोध असतो अहंकार असतो लालचीपणा असतो. तर हे सगळे जे आंतरिक शत्रू असतात तर त्या शत्रूंना जो नाश करतो तर त्याला अरिहंत आपण म्हटले. म्हणजे आपण आतापर्यंत आपण बघितलं त्याला केवलीन म्हटलं जातं का तर त्याच्या ठिकाणी सर्वज्ञतेचं ज्ञान असतं सगळ्या त्याच्या ठिकाणी. नंतर त्याला जिना म्हटलं जातं ज्यांनी जिंकलेला आहे जो विजेता आहे. जिंकले त्यांनी कशाला तर हे जे आपले अंतर्गत सगळे शत्रू आहेत तर त्याला त्यांनी जिंकलेलं आहे आणि मोक्ष प्राप्त करून घेतलेला आहे. तो काय करतो तर त्याचे म्हणजे त्या केवलींचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. तर एक म्हणजे तीर्थंकर आणि दुसरं सामान्य. तीर्थंकर आहे तर तो काय करतो तर त्याच्या ठिकाणी सर्वज्ञता असते आणि तो स्वतःचा मोक्ष प्राप्त केल्यानंतर इतरांना सुद्धा तो मार्ग म्हणजे आध्यात्मिक मार्गदर्शन करतो. आणि सामान्य केवली जो आहे तो स्वतःच्या मुक्तीचा विचार करतो. म्हणजे अशा प्रकारे त्यांच्या इथे त्याचं वर्णन केलेलं आपल्याला आढळतं. आता जैन धर्मामध्ये ना आपण जर विचार केला तर संसारी असतात आणि मुक्त जीव असतात. तर संसारी जीव म्हणजे काय की एका जन्मा म्हणजे संसरती म्हणजे एका जन्मातून ते दुसऱ्या जन्मात जातात सरतात. म्हणून त्याला संसारी म्हणजे आपल्यासारखे जीव आहेत ना कायम एका जन्मातून दुसऱ्या जन्मामध्ये ते सारखे जात असतात. तर ते संसारी. आणि मुक्त म्हणजे काय का या संसारापासून पूर्णपणे मुक्त झालेले आहेत. तर असे दोन भाग पडतात. मग त्याच्यामध्ये मुक्त जीव त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले सिद्ध. सिद्ध म्हणजे काय की संसारापासून सदैव उदासीन असतात. म्हणजे संसार करत नाहीत थोडक्यामध्ये त्यांना संसारामध्ये रस नसतो. तर त्या लोकांना सिद्ध असं म्हटलं जातं. आणि तीर्थंकर किंवा अर्हत तर ते म्हणजे काय संसारी जीवांना काही काळ मार्गदर्शन करतात. आता अ, अर्हत म्हणजे काय पूज्य किंवा स्तुत्य व्यक्ती असाही त्याचा अर्थ होतो. आता आता हा शब्द कशासाठी मानलेला आहे की जो श्रेष्ठ आहे पूज्य आहे अशा आपण बघितलं की अशासाठी हा शब्द वापरलेला आहे. आणि जैन आणि म्हणजे या धर्मामध्ये त्याला विशेष मान्यता दिली. आता त्याच्यामध्ये या अर्हताला नमन ज्या वेळेला केलं जातं आपण हे प्रार्थना या अ, सदराखाली आपण याचा अभ्यास केला होता. जैन धर्मातल्या प्रार्थना ज्या आहेत ओम नमो अरिहंताणाम. बरोबर आठवतंय का ओम नमो अरिहंताणाम. हो. हा तर त्याच्यामध्ये अरिहंत म्हणजे काय अर्हत. हं तर त्या अर्हताला ते नमन केलेलं आहे. त्या ज्या प्रार्थना केल्या जातात त्याच्यामध्ये अरिहंताला म्हणजे अर्हताला नमन केलेलं आहे. तर अर्हताचे गुण काय असतात तर द्रष्टेपणा सच्चेपणा तो कायम तप करत असतो. आत्मक्लेश त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले आत्मक्लेशाला त्यांनी महत्व दिलेलं आहे. सेवा करतो दातृत्व अर्हता अर्हताची मुक्तावस्थेमध्ये सर्वच कर्म नष्ट झाल्यामुळे त्याला हलकेपणा येतो. पण त्यात तरंग असतात. आता ते त्यात तरंग असतात असं का म्हटलेलं आहे तर त्यांनी काय म्हटलंय त्याच्यामध्ये की हायड्रोजन मध्ये भरलेला जो आपण एखादा तो फुगा असतो बघा त्याच्यात हायड्रोजन भरला तर तो हातातून सोडला तर काय होतं
ते गॅसनी भरलेले फुगे असतात बघा. वरती जातो तो फुगा हवेच्या तो कमी दाबामुळे. हा तर तो वरती जातो बरोबर. तसंच तसं त्याचं आहे की तो जसा फुगा वरवर जातो तसं त्यांनी म्हटलेलं की ते लोकाकाशाच्या सीमेवरती तो जातो आणि तिथे त्याची गती थांबते आणि मग त्याच्यानंतर तो आलोकाकाशामध्ये स्थिरावतो. म्हणजे त्यांनी ते वेगवेगळे आकाश आपण मागच्या वेळेला बघितलं ते सांगितलेले, तर तशा ठिकाणी तो स्थिरावतो. अर्हताच्या शुभ गुणांवरतीच व शुभ चरित्रावरती ध्यान केल्याने आपल्यालाही मुक्ती मिळू शकते. या श्रद्धेने साधक त्यांचे ध्यान करतात, त्याला सम्यक ध्यान असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, आपण आपण सुद्धा ज्या वेळेला ध्यान करतो त्यावेळेला आपण काय म्हणतो की तुमच्या जे सद्गुरू आहेत तर त्यांच्या फोटोवरती तुम्ही ध्यान करा, त्यांच्या मूर्तीवरती ध्यान करा किंवा त्यांची जी काही सुवचन आहेत तर त्याचं ध्यान करा. तर ते का करा, तर ते तुमचे गुण तुमच्या अंगामध्ये येतात बरोबर. आणि म्हणून आपण सात्विक कुठल्या पण गोष्टीवरती ध्यान करतो. तसंच इथे सुद्धा ते काय म्हणतात की अर्हत म्हणजे सर्वोच्च ते धार्मिक उपदेश करणारे किंवा मोक्ष प्राप्तीचं ज्ञान करून देणारे जे आहे तर ते जे त्यांच्यावरती जर तुम्ही अशा सिद्ध पुरुषांवरती जर तुम्ही तुमचं ध्यान केंद्रित केलं त्यांच्या चरित्रावरती. आता चरित्र का, तर त्यांनी जे गुण काही आचरणात आणलेले आहेत तर ते तुम्ही तसं आचरण तुम्ही केलं तर तुमची सुद्धा आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. तर अशा प्रकारे जर तुम्ही वागलात तर तुम्हाला मुक्ती मिळू शकते. आणि म्हणून मग हे साधक आहेत तर या अर्हताच्या गुणांवरती किंवा चरित्रावरती ध्यान करतात. त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, सम्यक ध्यान असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय थोडक्यामध्ये की त्याचं आचरण असं असतं की लोक ते फॉलो करू शकतात, इतकं चांगल्या तऱ्हेचं आचरण त्यांचं असतं. आता आध्यात्मिक अर्हताचे आध्यात्मिक अनुभवानुसार 7 क्रम असतात, तर ते 7 लेवल्स असतात. तर ते कशा आहेत, पंचकल्याणधारी, 3 कल्याणधारी, 2 कल्याणधारी, दामन्य केवली, सतीसाय केवली आणि उपसर्ग केवली आणि अंतःकृत केवली. तर हे असे 7 क्रम त्यांचे आहेत. त्यांचे जे आध्यात्मिक तुमची जशी प्रगती होत जाते त्याच्यानुसार. तर अविद्या नाश, काम क्रोध आदी विकारांना जिंकून वासनांवरती विजय मिळवलेला असतो. आणि आता हा जो अर्हता आहे तर त्यांनी काय केलेलं असतं, आपण मगाशी वर पण बघितलं, हे जे सगळे अंतर्गत तुमचे षड्रिपू आहेत तर त्या सगळ्या विकारांवरती आपल्या ज्या काही आसक्ती आहेत किंवा वासना आहेत तर त्यांच्यावरती विजय विजय मिळवलेला असतो. आणि विषयांचे उपभोग याच्यापासून मुक्तता म्हणजे प्रत्याहार साधलेला असतो. म्हणजे अत्युच्च लेवलची गोष्ट आहे की त्याच्यापासून त्यांनी मुक्तता मिळवलेली असते. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे, आपल्या इंद्रियांना नुसतं सगळं मन धाव घेत असतं बाह्यमुखी, तर ते विषयांच्या उपभोगांपासून सुद्धा तो मुक्त असतो. तर केवल व सर्व ज्ञान मिळवून तो बोधी बनतो. म्हणजे जे केवल ज्ञान आहे, जे अत्युच्च प्रतीचं ज्ञान आहे, तर ते सगळं ज्ञान तो मिळवतो. म्हणून त्याला सर्वज्ञ म्हटलेलं आहे, त्याला केवलीन म्हटलेलं आहे, हो की नाही. आणि तो बोधी बनतो. पहिले 3 तीर्थंकर, आता पहिले 3 म्हणजे काय, पंचकल्याणधारी, 3 कल्याणधारी आणि 2 कल्याणधारी. हा, तर पहिले पहिले 3 तीर्थंकर होत आणि मग जैन धर्मांच्या सिद्धांतांचे मार्गदर्शन करतात. ते काय करतात पहिले 3 हे, तर जैन धर्माचे जे काही सिद्धांत आहेत तर त्यांचं म्हणजे कसं आचरणात आणायचं, काय काय सिद्धांत आहेत त्याच्यातल्या. आता आपण पुस्तकं वाचतो पण त्याच्यातल्या बऱ्याच संकल्पना आपल्याला समजत नाहीत, बरोबर आहे की नाही. तर त्या उलगडून सांगणं किंवा प्रत्येक साधकाची जी लेवल असते त्याच्यानुसार त्यांना समजावून सांगणं आणि त्यांच्या साधनेमध्ये ते जर पुढे अडकलेले असतील तर त्याबद्दल सुद्धा त्यांना मार्गदर्शन ते करतात. हम्म आणि नंतरचे पुढचे पहिले 3 तीर्थंकर हे पहिले 3 हे तीर्थंकर होत आणि जैन धर्मांच्या सिद्धांताचे ते मार्गदर्शन करतात. आता त्याच्या पुढचे जे 4 आहेत म्हणजे दामन्य केवली, सतीसाय केवली, उपसर्ग केवली आणि अंतकृत केवली, हे 4 सिद्ध होत. ते सिद्धीद्वारे चमत्कार करू शकतात. म्हणजे त्यांना काही सिद्धी प्राप्त, त्यांना सिद्ध म्हणतात. आणि त्या सिद्धीद्वारे ते चमत्कार करू शकतात. आपल्याला माहितीये, आपण पातंजल योगसूत्राचा पण अभ्यास करताना
आपल्याला माहितीये की आपण योग मार्गामध्ये जसजसे तुम्ही समाधीमध्ये तुम्ही पुढे पुढे जाता, धारणा ध्यान समाधी संयम तुम्हाला प्राप्त होतो आणि अ, एखाद्या गोष्टीवरती तुम्ही जर संयम केला तर तुम्हाला त्याच्यातून ती शक्ती तुम्हाला प्राप्त होत असते. ते कोणत्या पादामध्ये बरं सांगितलीये ती सिद्धींचं वर्णन पातंजल योगसूत्रामध्ये कोणत्या पादात केलेलं आहे? कैवल्य. विभूती पादामध्ये तिसरा पाद आहे ना, तो सगळा सिद्धींचा पाद आहे. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला संयम म्हणजे काय, आपण जो कंट्रोल करतो तो नाही. धारणा ध्यान समाधी ज्या वेळेला एकाच विषयावरती एकाच वेळेला तुमची ती ज्या वेळेला म्हणजे एकच विषय आहे आणि त्याच्यावरच धारणेतून ध्यानात जाता, ध्यानातून समाधीमध्ये जाता, अशा प्रकारे संयम त्याला म्हटलं जातं. तर आणि तो तुम्ही किती वर्ष किंवा अशा प्रकारे तुम्ही ज्या वेळेला करता साधने, तुमची जशी गती असते त्याच्यानुसार तुम्हाला सिद्धी प्राप्त होतात. तर इथेही त्यांनी म्हटलंय की तुम्हाला ज्या सिद्धी प्राप्त होतात ज्यांना, त्यांना सिद्ध असं म्हटलेलं आहे. आणि म्हणजे सिद्ध आहेत तर ते चमत्कार करून दाखवू शकतात, की जसं दुसऱ्यांच्या मनातलं ओळखता येतं किंवा एकदम मोठं होता येतं, अदृश्य होता येतं, याच प्रकारच्या सिद्धी आहेत, अनेक सिद्धी आहेत. तर असे ते चमत्कार, आपण म्हणतो चमत्कार, पण ते चमत्कार नसतात. त्यांना त्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त झालेल्या असतात आणि त्या कदाचित या जन्मातल्या किंवा मागच्या अनेक जन्मापासून त्यांनी जी साधना केली असते त्याचंही ते फळ असू शकतं. म्हणजे आत्ताच केलं आणि मिळालं असं असं पण नसतं बऱ्याच वेळेला. तर हे आपण बघितलं. आता वैराग्य केवळ शरीराने नव्हे तर मनाने प्राप्त करावयाची गोष्ट असते. बरोबर, वैराग्य हे नुसतं शरीराने असतं का? म्हणजे शरीरानेच फक्त तुम्ही वैराग्य प्राप्त होतं का? तर नाही, ते खरं तर मनाने आधी तुम्ही प्राप्त करून घ्यायची गोष्ट असते. आता अ, दोन प्रकार आहेत त्यांचे, श्रावक धर्म म्हणजे आणि दुसरा मुनी धर्म. श्रावक धर्म जे आहे तर ते गृहस्थी अनुव्रताचे पालन करतात. म्हणजे आपल्यासारखे गृहस्थाश्रमातले असतात आणि ते जैन धर्माचं पालन करत असतात. तर ते श्रावक धर्माचं म्हटलं जातं. आणि दुसरा म्हणजे मुनी धर्म. तर ते तपस्वी सारखे कर्म करणारे असतात, ज्यांना आपण साधू म्हणतो ना, तसे म्हणजे तपस्वी सारखे कार्य करतात, कर्म करतात. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह असे महाव्रताचं ते पालन करणारे असतात. आध्यात्मिक अनुभवाचा विचार करता ते सर्व एकाच पातळीवरती असतात. अर्हत हा फक्त संत, पूज्य व्यक्ती व गुरु म्हणून पूजला जातो. त्याचे ध्यान करणाऱ्यांवरती, पूजा करणाऱ्यांवरती तो कधीही उपकार करत नाही. म्हणजे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे काय की आता आपलं ध्यान करतो एखादा व्यक्ती, म्हणून आपण त्याच्यावरती त्याला विशेष काही आपण देतोय, आपण अशा प्रकारची म्हणजे काय म्हणूया, अनुग्रह किंवा विशेष त्याला आपण काहीतरी देतोय अशा प्रकारचं कार्य हे अर्हत करत नसतात. म्हणजे काय की ते कोणावरही कृपा करत नाही. थोडक्यात सांगायचं काय की त्यांची पूजा करताय, त्यांचं ध्यान करताय, त्यांच्यावर कृपा ते करत नाही. हं कारण का प्रत्येक व्यक्ती आहे हा आपल्या आपल्या कर्मानुसारच तो पुढे जाणार असतो. त्याचे जे संस्कार आहेत कर्माचे, जे आतले संस्कार जाळायचे आणि बाहेरून येणारे थांबवायचे, अशा प्रकारे जी साधना त्यांची जी असते तर ती करत करतच तो पुढे जाऊन त्याची साधना करणार असतो. मग याच्यामध्ये तो अर्हत हा कधीही त्याच्यावरती कृपा म्हणून करत नाही, की आता तुम्ही माझी पूजा करतात तर चला आम्ही तुम्हाला विशेष आशीर्वाद देतो, अशा प्रकारचे ते कोणतेही उपकार त्याच्यामध्ये करत नाहीत. अर्हत हा सर्वज्ञ पूर्ण पदाला पोचलेला असतो. आपण हे पुन्हा पुन्हा वाक्य येते कारण ते अत्यंत महत्वाचं वाक्य आहे की तो पूर्ण पदाला पोचलेला असतो. आता आपण ज्या वरती ज्या बघितल्या गोष्टी तर ते जैन धर्मामध्ये म्हणजे एक वर्गीकरण केलेलं असतं. आता अर्हत कुठे कुठे येतो शब्द किंवा त्या अनुषंगाने की पंचपारमेष्ठी, म्हणजे जैन धर्मामध्ये कसं आहे की वर्गीकरण केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये कसं साधू, उपाध्याय, आचार्य, अर्हत आणि सिद्ध असं हे पाच याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. साधू कोणाला म्हणायचं, उपाध्याय कोणाला म्हणायचं, आचार्य कोणाला म्हणायचं, अर्हत कोणाला म्हणायचं. त्याच्यातलं अर्हत आपण आता बघितलं, बरोबर. आणि अजून एक दुसरं मुनी पण म्हटलं जातं, तर असं वर्गीकरण केलेलं आढळतं. त्याच्यामध्ये अर्हत याचं वर्गीकरण आपल्याला आढळतं, जे आपण आता बघितलं.
आता हे अर्हत आपल्याला कळलंय का जैन धर्मामधलं? फारसं काही आता याच्यामध्ये नाहीये, म्हणजे त्याचं हे अशा प्रकारचंच वर्णन केलेलं आढळतं अर्हतच. हे समजलेलं आहे? थोडक्यात कोण सांगेल मला अर्हतचा अर्थ काय आहे? अर्हत आहात का? जैन धर्मानुसार ना मॅडम? हो हो, जैन धर्मानुसार. आपण जैन धर्मानुसार बघतो ना आता. सर्व प्राणी मात्रांसाठी आदर्श म्हणजे अर्हत आहे. आणि बरोबर. ज्याला मोक्ष प्राप्ती झाली आहे म्हणजे अर्हत आहे. त्याला कोणते दोन नावं आहेत अर्हताचा? म्हणजे आपण म्हणूया समानार्थी शब्द. अजून काय म्हटलं जातं? केवली हम्म केवली म्हटलं जातं, आणि म्हणजे काय? हा, जिना त्याच जिना 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 म्हटलं जातं. हो. सर्वज्ञ. केवलींचा अर्थ काय? सर्व ज्ञान ज्याच्या सर्व ठिकाणी आहे असा. बरोबर, सर्वज्ञ प्राणी त्याला केवलिन म्हटलं जातं. आणि हो. जिना म्हणजे काय? म्हणजे जिंकलेला. जिंकलेला, विजेता. तर त्यांनी काय जिंकलंय? षडरूपींवर जिंकले त्याने षडरूपींवर. बरोबर. म्हणजे तुम्ही तुमच्या जीवन काळामध्ये म्हणजे अंतकाळापर्यंत काय केलेलं आहे की सगळे जे तुमची कर्म आहेत त्याचा त्यांनी नाश केलेला आहे. बरोबर. जी जी काही हो कर्म आहेत त्यांचा नाश केलेला आहे, त्याला मोक्ष प्राप्त केलेला आहे. आणि आपण मगाशी पंचपारमेष्ठी बघितलंय ना, तर तो म्हणजे हा सिद्ध बनतो, मोक्ष प्राप्त करतो आणि नंतर तो सिद्ध बनतो. बरोबर. हो. हम्म. आणि केवली दोन प्रकारचे आहेत. हा. ते तीर्थकर कुठले? केवली आणि सामान्य केवली. तीर्थकर केवली 24 आहेत. तीर्थंकर आहे, ते हा तीर्थंकर आहे. सॉरी, तीर्थंकर केवली 24 आहेत. म्हणजे ते आध्यात्मिक मार्गदर्शन करतात आणि मोक्षाचा मार्ग दाखवतात. बरोबर. आणि सामान्य केवली फक्त आपल्या पुरताच विचार करतात. आपल्या मुक्तीचाच विचार करतं, आपल्या पुरता नाही, आपल्या मुक्तीचाच आपल्या विचार मुक्तीचाच करणं. विचार. हा. ओके. हा. आणि बरोबर. अर्हताला काय म्हणतात आणि त्यांच्यामध्ये? अरिहंत. अरिहंत. हा. 24 तीर्थंकर आहेत ना, महावीर वगैरे आपल्याला माहिती आहेत ना, हे सगळे 24 तीर्थंकर आहेत ते. हो बरोबर. म्हणजे तर ते 24 आहेत, इथे 24 तीर्थंकर आहेत. तर ते की आणि मग त्यांच्याकडे आपण गुरु म्हणून, जैन धर्मामध्ये त्यांना गुरु म्हणून मानलं जातं, ओके नाही? महावीरांना हो वगैरे किंवा आधीचे पण जे काही होऊन गेले तर त्यांना गुरु, की ते जैन धर्माचं तुम्हाला त्याची शिक्षण, आध्यात्मिक सगळी जे काही मार्गदर्शन आहे मोक्ष प्राप्त करून घेण्याचं, ते सगळे ते तीर्थंकर देत असतात. बरोबर. हम्म. हो. तर त्यांना तीर्थंकर असं म्हटलं जातं. आणि अरिहंताचे गुण सांगितलेले आहेत की अ, द्रष्टेपणा, सच्चेपणा, किंवा सेवा करणं हे त्याचे गुण आहेत. आणि अहर्ताच्या शुभ गुण व शुभ चैत्रावर ध्यान केल्याने आपल्याला मुक्ती मिळते असे साधक मानतात आणि त्याला सम्यक् ध्यान असे म्हटलंय. हा, सम्यक ज्ञान असं म्हटलं जातं. सम्यक् ध्यान असे म्हटलं. बरोबर बरोबर. हम्म. आणि म्हणजे आध्यात्मिक अनुभवानुसार अहर्ताचे 7 क्रम आहेत. बरोबर. त्याच्यानंतर मॅडम ते पहिले जे आहेत ते 7 मध्ये ते तीर्थंकर आहेत. पहिले 3 तीर्थंकर आहेत असं आहे. पंचकल्याणधारी, 3 कल्याणधारी आणि 2 कल्याणधारी. हा बरोबर. ते हा. तीर्थंकर आहेत. आणि त्याच्यानंतर म्हणजे ते ते जैन धर्माच्या सिद्धांताचं मार्गदर्शन करतात. तीर्थंकर म्हणजे काय आपण बघितलं की जैन धर्माचे हो जे सिद्धांत आहेत ते मार्गदर्शन करतात. आणि पुढचे 4 सिद्ध आहेत तर ते सिद्धीद्वारे चमत्कार करू शकतात. चमत्कार करतात. हो ओके. बरोबर. म्हणजे हो वैराग्याची परिसीमा त्यांच्या ठिकाणी असते. म्हणजे वैराग्य त्यांच्या ठिकाणी काय आहे की वैराग्य वृत्ती त्यांचं शरीर आणि मनानी दोन्ही ती त्यांच्या ठिकाणी असते. बरोबर. म्हणजे हे सगळे त्यांच्या ठिकाणी, हे गुण त्यांच्या ठिकाणी असतात. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला समजलं? हा, बोला. मॅडम ते धर्म जे तुम्ही सांगितलेत ना, श्रावक धर्म आणि मुनी धर्म, हा. हे अहर्ताचे धर्म असं म्हणायचं का? अर्हताचे नाहीयेत, अर्हताचे नाहीयेत हे. तर मग हे धर्म म्हणजे मुनी तपस्वी सारखे ते राहतात ना, म्हणजे ते महाव्रताचं पालन करतात. आणि म्हणजे अशा प्रकारे मग त्यांची पुढे पुढे श्रेष्ठत्वाला ते जात असतात. असं म्हणून ते मी घेतलं होतं. पण ते नाही सांगितलं तरी तुम्ही चालणार आहे त्याच्यामध्ये, कारण ते अर्हताच्या ह्याच्यामध्ये येत नाही.
जैन हा धर्माचे एकूण जे आहेत ना, तर त्याच्यामध्ये मुनी हे जे सगळ्यात खाली जे आहे ना पंचपारमेष्टीमध्ये, तर त्या हा अनुषंगाने मी मुनी म्हणजे काय ते सांगण्यासाठी म्हणजे पालन करतात ते महाव्रताचं, म्हणून मी ते घेतलं होतं. पण ते तुम्ही नाही लिहिलं तरी चालणार आहे त्याच्यामध्ये, कारण ते त्याच्या अनुषंगाने नाहीये. ओके, ओके हा ठीक आहे, चा- चालेल. आता आपण पुढे जाऊया. म्हणजे आपल्याला तुम्हाला अर्हत हे समजलेलं आहे. स्लाइड बंद. आता पुढचं आपण बघूया, स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञ ही संकल्पना कुठे सांगितलेली आहे, सांगा बरं. स्थितप्रज्ञाचं वर्णन कुठे केलेलं आढळतं? दिसतंय स्क्रीनवरती ना? नाही. मगाशी पण नाही दिसलं? हा मगाशी आता दिसते हे जैन धर्माचं दिसतंय. ओके, मग एक मिनिट हा. बरं झालं सांगितलं. आता दिसतंय स्थितप्रज्ञ? हो 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 दिसत. हा. स्थितप्रज्ञाचं वर्णन भगवद्गीतेमध्ये आढळतं, बरोबर? हा. हो आणि भगवद्गीतेमध्ये स्थितचा अर्थ काय आहे मराठीत आपल्याला माहितीये. स्थित म्हणजे काय? स्थिर स्थिर. प्रज्ञा म्हणजे काय? बुद्धी ज्ञान. ज्ञान. विशेष ज्ञान. प्रज्ञा म्हणतो ना आपण, तर जिथे शब्द येतो ना तिथे विशेष असं असतं, किंवा प्रकर्षाने. आता प्राणायाम म्हणतो आपण, तर जिथे शब्द असतंय ना, तर तिथे विशेष किंवा प्रकर्षाने अशा अर्थाने ते असतं. मग आता इथे काय, तर ज्ञ म्हणजे काय? ज्ञान, बरोबर. मग विशेष अशी ज्ञान. आता इथे आपण ज्या वेळेला म्हणतो योगाशी संबंधित आहे, तर ते साधं ज्ञान असतं का? तर नाही. ते तुम्हाला मोक्षप्राप्ती मिळवून देणारं ज्ञान असतं, विशेष ज्ञान असतं, बरोबर. मग आणि मग आता हे ज्ञान जे आहे तर स्थित म्हणजे स्थिर आपण म्हटलेलं आहे, बरोबर आहे की नाही? तर स्थिर. आता प्रज्ञा म्हणजे बुद्धीला सुद्धा म्हटलेलं आहे. तर स्थिर बुद्धी, ज्याची स्थिर बुद्धी आहे असा तो समाधिस्थ पुरुष. हा, म्हणजे स्थिर बुद्धी असेल ज्याची, तर तो त्याला समाधी नक्कीच अचीव झालेली असते, हो की नाही? समाधीच्या आपण वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, तर त्या ज्याला अचीव झालेल्या आहेत, ज्याची बुद्धी स्थिर आहे, असा जो कोण पुरुष आहे तर त्याला स्थितप्रज्ञ असं म्हटलेलं आहे. आता त्याचे वेगवेगळे अर्थ तुम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे शब्दांचे वेगवेगळे आपण अर्थ पुढे मागे करून आता येतील सगळे तुम्हाला. स्थिर बुद्धी असलेला किंवा समाधिस्थ पुरुष, त्याला स्थितप्रज्ञ असं म्हटलं जातं. स्थित म्हणजे स्थिर, प्रज्ञा म्हणजे बुद्धी किंवा विशेष बुद्धी, असं विशेष ज्ञान अशा प्रकारे. ज्या योग्याची बुद्धी परमात्म्यामध्ये स्थिर आणि अचल होईल आणि जो परमात्म्याशी नित्य संयोग साधून असेल, तो म्हणजे स्थितप्रज्ञ. आता त्याचं वर्णन हे भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये 55वा श्लोक आहे. 55वाच आहे ना बहुतेक, हो. तर त्याच्यामध्ये आलेला आहे. तर प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्नेव एव आत्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते, असं ते श्लोक आहे भगवद्गीतेतला. ज्यावेळी पुरुष मनातील सर्व प्रकारच्या कामना टाकून देतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो, त्यावेळेस त्याला स्थितप्रज्ञ असं म्हटलं जातं. स्थितप्रज्ञ म्हणजे काय, की तुमची जो पुरुष आपल्या मनातल्या सगळ्या काही इच्छा आहेत, सगळ्या कामना, सगळ्या वासना, सगळ्या त्यांनी टाकून दिलेल्या आहेत. आपण कुठल्याही अर्हता बघितले, मोक्षप्राप्ती बघितली, वेगवेगळ्या धर्म, आस्तिक दर्शन, नास्तिक दर्शन सगळं बघितलं, तर सगळ्यांमध्ये आपल्याला कॉमन एक काय सापडतं, की तुमच्या वासना, तुमच्या इच्छा तुम्ही नष्ट करायच्या, तुम्ही षड्रिपूंवरती मात मिळवायची. हे सगळं जर तुम्ही केलं तर तुमची बुद्धी स्थिर होते,
बरोबर आहे की नाही? मन शांत होतं आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला मोक्षप्राप्ती मिळू शकते. म्हणजे जे रिअल नॉलेज आहे, तर ते जे ज्ञान आहे, अंतिम ज्ञान आहे, ते तुम्हाला प्राप्त होतं आणि तुम्हाला मोक्षप्राप्ती होते. म्हणजे अशा प्रकारचंच वर्णन तुम्ही जर सर्व आतापर्यंत आपण जे काही वाचलं, जे काही ऐकलं, तर त्याचं जर सार काढलं तर हेच आहे. हे तुम्हाला लक्षात येतंय का? सगळ्या गोष्टी कशासाठी सांगितलेल्या आहेत हे लक्षात येतंय तुम्हाला? हो. कशा कशा प्रकारे सांगितलेलं आहे हे? हं, तर आता इथे सुद्धा त्यांनी काय सांगितलंय की तुमच्या सगळ्या प्रकारच्या कामना जो टाकून देतो आणि आत्म्याने आत्म्याच्या ठिकाणी म्हणजे आपल्या अंतरात्म्याच्या ठिकाणी जो संतुष्ट राहतो, तर त्यालाच त्यांनी स्थितप्रज्ञ असं म्हटलेलं आहे. आता त्याची लक्षणं वगैरे काय आहे, तर पुढचे जे काही श्लोक आहेत तर त्याच्यामध्ये तो म्हणजे तो कसा वागतो, तो कसा दिसतो, म्हणजे आधीच्या श्लोकामध्ये अर्जुनाने विचारले की कसा असतो स्थितप्रज्ञ, तो कसा चालतो, कसा बोलतो, त्याची लक्षणं काय आहे, आणि मग त्याचं उत्तर देताना भगवान श्रीकृष्णांनी हे त्याचं उत्तर दिलेलं आहे. म्हणजे 54व्या श्लोकामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारलेत आणि त्याच्यावरती त्या प्रश्नाचं उत्तर देताना भगवानांनी हे उत्तर त्याला दिलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर त्याची त्याची लक्षणं काय आहेत, तो कसा वागतो, कसा बोलतो, किंवा अशा प्रकारचं त्यांनी त्याच्यामध्ये वर्णन सांगितलेलं आहे. तर ते काय म्हणतात की तो कसा असतो, तर दुःखदायक प्रसंगी त्याला खेद वाटत नाही. म्हणजे आपल्यासारखी जे लोक आहेत, आपल्याला एखादं दुःख झालं, एखाद्या घरामध्ये व्यक्ती मेली, वारली एखादी व्यक्ती, किंवा ऍक्सिडेंट झाला, किंवा घरामध्ये चोरी, म्हणजे कुठलंही दुःखाचं कारण असू दे, तर आपण किती त्या दुःखामध्ये वाहून जातो. बरेच वर्ष आपल्याला दुःख राहतं, पुन्हा पुन्हा आठवून आपण पुन्हा दुःखी होत असतो. बरोबर आहे की नाही? तर हा जो स्थितप्रज्ञ स्थिर बुद्धीचा जो आहे, तर त्याला या दुःखाबद्दल, म्हणजे दुःखाचे प्रसंग जरी आले तरी त्याला त्याच्याबद्दल खेद वाटत नाही. म्हणजे काय, तो दुःखामध्ये ते वाहून जात नाही. बरोबर आहे, ठीक आहे, ही गोष्ट घडली घडली, बस, याच्या पलीकडे त्याच्या मनात कुठलाही विचार नसतो. मग हे नुसतं दुःखाच्या बाबतीतच आहे का? तर नाही. तर हे सुखाच्या बाबतीमध्ये आहे. किंवा सुख सुद्धा, सुख मिळालं पाहिजे म्हणजे सुखाच्या प्राप्तीविषयी त्याला मुळीच इच्छा असत नाही. बरोबर, म्हणजे की मिळालं पाहिजे म्हणून सुद्धा नाही, आणि वा मला मिळालं किंवा असं पण नाही. म्हणजे ह्या सुख मिळणं किंवा दुःखाचा खेद वाटणं, ह्या कुठल्याच इच्छा त्याच्या मनामध्ये नसतात. आणखीन काय बरं असतं, तर प्रेम, प्रीती, भय, क्रोध त्याचे नाहीसे झालेले असतात. आता बघा, आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तींबद्दल किती प्रेम असतं ना. आपली फॅमिली आहे, आधी स्वतःवरती खूप प्रेम असतं आपलं, त्याच्यानंतर आपल्या आजूबाजूचे नातेवाईक आहेत, सगळ्यांवरती प्रेम, प्रीती, प्रेम भावना असणं ठीक आहे, पण त्याच्यानुसार त्याच्या बरोबर येणारी जी अजून एक आसक्ती असते ना, ती पण असतेच ना, बरोबर एकदम आपल्याला. आणि नंतर भय. आता भय जे आहे ते किती प्रकारचं, मरणाचं पहिलं मोठं अभिनिवेश, मरणाचं भय आहे आपल्याला. बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर ज्या गोष्टी आपण ज्याला सुख म्हटलेलं आहे, ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत, त्या नाहीशा होतील का? आपले जे प्रिय व्यक्ती आहेत, तर ती आपल्या जवळच असावी वाटतं, ती सोडून जातील याचं भय. सगळ्या प्रकारची भय आपल्याला असतात. नंतर क्रोध सगळ्यात मोठा, म्हणजे आपल्याला किती छोट्या छोट्या गोष्टींवर नुसता राग नाही येत, त्याच्याही वरची क्रोधाची अवस्था असते आपली, हो की नाही? आणि ती स्थिती, एखाद्या क्षणी क्रोध येतो आणि त्याच्यानंतर, आता ही घटना घडून गेली, पण त्याच्यानंतर सुद्धा ती घटनेचा नुसता उल्लेख आला तरी त्यावेळेला तुम्हाला जेवढा क्रोध झाला ना, तेवढा तो उल्लेख होतो, त्यावेळेला सुद्धा तो क्रोध पुन्हा तुम्ही अनुभवता. पुन्हा राग येतो आपल्याला. म्हणजे समजा शेजारची बाई तुम्हाला काहीतरी बोलली, अथवा तद्वा, खूप तुमचं भांडण झालंय आणि तुम्हाला खूप राग आलाय, बरोबर, अंगाची लाही लाही झाली, आणि ठीक आहे, आता तो घटना घडून गेली. 2 महिन्यांनी समजा दुसरी शेजारीण आली किंवा दुसऱ्या व्यक्तीबरोबर बोलताना तो प्रसंग आठवला, तर पुन्हा आपल्याला त्या व्यक्तीबद्दल, शेजारणीबद्दल राग येतो. पुन्हा आपल्याला तोच अनुभव ज्या वेळेला आला तोच तुम्ही अनुभवता. म्हणजे खरं तर त्या व्यक्तीला काही, शेजारणीला काही देणं घेणं नाहीये, पण आपण मात्र तो क्रोध अनुभवतो. क्रोध काय करतो, आपल्याला जाळतो, ओके नाही, असंच म्हटलं जातं ना. म्हणजे तो क्रोध आहे, तो आपल्या ठिकाणी तो राहतोच. मग अशा क्रोधाला आपण लांबच ठेवायला पाहिजे की नाही, ओके नाही? तर म्हणून त्यांनी म्हटलेलं की ज्याचे प्रीती, भय, क्रोध नाहीसे झालेले आहेत, आणि असा जो मुनी आहे, तर त्याला स्थिर बुद्धीचा किंवा स्थितप्रज्ञ असं म्हटलं जातं. हे कळलेलं आहे?
की दुःखाच्या प्रसंगामध्ये ज्याला खेद वाटत नाही आणि सुखाच्या प्राप्तीची त्याला अजिबात इच्छा असत नाही, त्याला प्रीती, भय आणि क्रोध ज्याचं नाहीसं झालेलं आहे, तर अशा स्थिर बुद्धी, अशा अशा स्थिर बुद्धीच्या मुनीला स्थिर म्हणजे स्थितप्रज्ञ असं म्हटलं जातं. हे समजलंय? हो मॅडम. हा. मॅडम आता अ, जो स्नेहशून्य असून, स्नेहशून्य म्हणजे काय, की त्याच्या मनामध्ये प्रेम नाहीये अशातला भाग नाहीये. आता मगाशी जे मी म्हंटल तसं, की अति प्रेम नाही कोणाबद्दल, म्हणजे त्याच्याबद्दल वाईट म्हणजे काय म्हणूया, तिरस्कार पण नाही आणि प्रेम पण नाही, म्हणजे अशा प्रकारे जो व्यक्ती असतो की नाही, तर तो, आणि बरे वाईट प्रसंग घडले तर तो आनंदी होत नाही आणि काय होतो, दुःखी होत नाही, कोणाबद्दल द्वेषही करत नाही. बरोबर? म्हणजे एखाद्या हो. व्यक्तीबद्दल, हा म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल अति प्रेम आहे पण नाही, त्या व्यक्तीबद्दल तिरस्कार पण नाहीये, द्वेष पण नाहीये, किंवा कुठलेही जरी चांगले वाईट प्रसंग घडले ना, तरी सुद्धा त्याच्यामध्ये तो आनंदी पण होत नाही आणि त्याच्यामध्ये तो दुःखी सुद्धा होत नाही. बरोबर? येते लक्षात? हो मॅडम. आता याच्याबद्दल मी मगाशी म्हंटल की श्रीकृष्णाला प्रश्न विचारले. हा, काय बरं प्रश्न विचारले असतील याच्यावरून तुमच्यामध्ये मी काय सांगितलं, की परमात्म्यामध्ये जो स्थित असतो, म्हणजे आता स्थितप्रज्ञ जर म्हटलेलं आहे त्यांनी, तर हा सामान्य माणूस आणि स्थितप्रज्ञ व्यक्ती, तर याच्यामध्ये काय बरं फरक आहे? हा, बरोबर. कारण का, म्हणून ते सामान्य आता हे जर आपण बघितली लक्षणं ही आपल्यामध्ये दिसतात की नाही, सगळी लक्षणं, हो की नाही? हो. ही ही लक्षणं आपल्यामध्ये, मग आपल्यापासून तो वेगळा आहे, कशा तऱ्हेने वेगळा आहे हे सांगण्यासाठी श्रीकृष्णाने हे सांगितलेलं आहे, की ज्याची लक्षणं काय, मग असा मनुष्य कसा बोलतो, कसा चालतो, कसा बसतो, म्हणजे अशा प्रकारचे जे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत त्याचं उत्तर भगवान श्रीकृष्ण याच्यामध्ये देत आहेत. आता त्याच्यासाठी त्यांनी काय बरं उदाहरण दिलंय, की कासवाचं उदाहरण दिलेलं आहे. हं, कासवाचं उदाहरण अजून कशामध्ये बरं दिलं जातं? कासवाचं उदाहरण, कासवाचं उदाहरण अजून कशामध्ये दिलं जातं? योगामध्ये कशाशी संबंधित आहे कासवाचं उदाहरण? मॅडम प्रत्याहाराशी. अगदी करेक्ट. कसं तुम्ही एक्सप्लेन कराल? प्रत्याहाराशी कसं एक्सप्लेन कराल? कसं म्हणजे बरं? आपल्या इंद्रियांना स्वतःमध्ये वशीभूत करणे, ज्याप्रमाणे कासव हा स्वतःचे इंद्रिय स्वतःच्या कवचामध्ये स्थित करतो, त्याप्रमाणे प्रत्याहार म्हणजे आपण आपले सगळे इंद्रिय स्वतःमध्ये वशीभूत करणे, हे प्रत्याहार. इंद्रिय का वशीभूत करायची? डोळ्यांनी बघणं काय वाईट आहे का? कानांनी ऐकणं वाईट आहे? अ, पण त्या विषयामध्ये गुंतून न राहणं, हे वशीभूत करायचं. बरोबर. प्रत्याहारचा अर्थ काय आहे? आहारचा अर्थ काय आहे? प्रत्याहार म्हणजे मॅडम इंद्रियांची जी विषयाकडे धाव असते तिला रोखणं किंवा तिला वळवणं असा प्रकार. वळवायचं. कुठे वळवायचं? हो. अगदी बरोबर. इंद्रिय अर्धा पार्ट बरोबर सांगितला, मग दुसऱ्या हा. पार्टचं तुम्ही थोडस बरोबर सांगितलं. वळवायचं म्हणजे कुठे वळवायचं? स्वतःमध्ये वळवायचं, आतमध्ये वळवायचं. आतमध्ये. बरोबर. आतमध्ये म्हणजे कुठे वळवायचं? आत्म्याकडे. आत्म्याकडे. आत्म्याकडे, चित्ताकडे. बरोबर. हो. अगदी अगदी खरं. म्हणजे कारण का कासवाचं उदाहरण दिलंय, तर का दिलंय हेही आपल्याला माहिती पाहिजे, हो की नाही? तर आहार म्हणजे आहार्य गोष्टी, म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी तुम्ही आत घेता त्या आहार्य गोष्टी. बरोबर. आपण आहार म्हणतो, हो की नाही? आपण जेवतो, बरोबर. जेवताना आपण त्याला आहार म्हटलेलं आहे, की आपल्या शरीराला पोषण देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तोंडातून आत घेता आणि त्याचं तुम्ही ते रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र असं त्याचं सगळं रूपांतर त्याच्यानंतर त्याचं होत असतं, हो की नाही? मग इंद्रियांचे आहार जे आहेत, इंद्रियांचे आहार काय आहेत? डोळ्याचा आहार काय आहे? पाहणे. बघणं. बरोबर. कानाचा आहार काय आहे? ऐकणे. ऐकणं. म्हणजे काय? दृष्टी झाली, श्रोत्र झाले. त्याच्यानंतर मग काय आहे? घ्राणेंद्रिय. नाकाचा आहार काय आहे? वास देणे.
जिभेचा जिव्हा, चव चव घेणे, रसना, बरोबर. मग त्याच्यानंतर त्वचा, त्वचेचं काय आहे? स्पर्श स्पर्श. हा बरोबर. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे त्याचे प्रत्येकाचे आहार आहेत, प्रत्येक इंद्रियाचे. म्हणजे एकेका इंद्रियाचे, बरोबर. पण मग ते आहार आहेत. तर प्रति आहार म्हणजे काय? तुम्ही आहार तो घ्यायचा नाहीये. प्रति म्हणजे अपोजिट, म्हणजे आपल्या इंद्रियांची धाव जी बाह्यमुखी आहे, तर त्यांना अपोजिट करायचंय, त्यांना विरुद्ध दिशेने वळवायचंय. आणि कुठे वळवायचंय त्याला? तर चित्ताच्या ठिकाणी, आत्म्याच्या ठिकाणी त्यांना वळवायचंय, बरोबर. म्हणजे तो प्रत्याहार साधला. आणि अगदी तुम्ही बरोबर सांगितलं की कासव जसं त्याचे अवयव आतमध्ये ओढून धरतं, आणि त्याचप्रमाणे हा पुरुष म्हणजे कोणता पुरुष? स्थितप्रज्ञ, बरोबर. इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो, सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून चित्त स्थिर करून आपलं मन आहे त्याला भगवंताचा आधार देऊन त्याचं ध्यान करतो. आधार देऊन म्हणजे आपण प्रत्येक आलंबन लागतं ना आपल्याला, ध्यान करण्यासाठी आलंबन लागतं की नाही? एखादी वस्तू आलंबन म्हणजे काय? आधार. आधार म्हणजे काय? आता तुम्हाला ध्यान करा म्हटलं तर तुम्ही म्हणणार मी कशावर ध्यान करू, बरोबर आहे की नाही? त्याला सगुण ध्यान म्हटलं जातं. की काहीतरी तुम्हाला एखादी वस्तू लागते, किंवा काहीतरी खेळणं म्हणूया आपण, किंवा एखादी वस्तू लागते की त्याच्यावर तुम्ही आधी ध्यान करता, आणि मग हळूहळू त्या सगुण ध्यानापासून म्हणजे तुम्ही जे आलंबन घेतले ते आलंबन पण तुम्ही टाकून देता, आणि तुमचं हळूहळू तुम्ही निर्गुण ध्यानाकडे जाता, निर्विकल्प समाधीकडे जाता हळूहळू, बरोबर. आधीच जर मी तुम्हाला म्हंटल की जे दिसत नाही एखादी गोष्ट, अशी निर्गुण कुठली तरी गोष्ट सांगितली आणि त्याच्यावर तुम्ही ध्यान करा, तर ते आपल्याला जमेल का? नाही. म्हणून आपण काय करतो? भगवंतावरती ध्यान करतो, ओमच्या प्रतिमेवरती ध्यान करतो, कशावरती? चक्रांवरती ध्यान करतो. म्हणजे काय? हे आधी स्थूल गोष्टी घेतो आणि मग हळूहळू सूक्ष्म आपली साधना बनत जाते, हो की नाही? तसं इथे त्यांनी काय म्हणले? तुमच्या इंद्रियांना आधी काय? इंद्रिय ताब्यात घ्या, आणि त्याच्यानंतर ताब्यात ठेवा, आणि त्याच्यानंतर त्यांना आतमध्ये वळवून तुम्ही चित्त स्थिर तुमचं झालं की मग त्या मनाला तुम्ही आधार द्या. कशाचा? भगवंताचा. आणि त्या तुमच्या चित्ताला तुम्ही भगवंतावरती त्याचं भगवंताचं ध्यान तुम्ही करा, बरोबर. हे कळलंय? असं जो करतो त्याला तो स्थितप्रज्ञ आहे. कळलं का? हो मॅडम. हो हो. मॅम. हा, हो. बरोबर. पहिलं आपण काय बघितलं? स्थितप्रज्ञाचं लक्षण काय बघितलं? पहिलं लक्षण काय बघितलं? म्हणजे दुःखदायक प्रसंगी त्याला खेद वाटत नाही. बरोबर. आणि आणि दुःख आलं तर त्याच्या अपोजिट येणारच ना लगेच. काय? सुखाच्या प्राप्तीसाठी त्याची इच्छा नसते म्हणजे. बरोबर. मग त्याच्यानंतर काय? हा पहिला पॉइंट झाला. मग अजून काय पुढे? प्रेम, प्रीती, भय, क्रोध त्याचे नाहीसे झालेले असतात. बरोबर. आणि हा बरोबर. मग त्याच्यानंतर दुसरं काय? जो स्नेह शून्य असतो. हा असतो. आणि काय करतो तो? जे त्यांना बरे वाईट प्रसंगी त्यांना काहीच असं हे होत नाही, आनंदही होत आणि द्वेषही होत नाही. बरोबर. मग त्याच्यानंतरचा पॉइंट काय येणार आहे? त्यांनी कासवाचं उदाहरण दिलं तिथे. अगदी करेक्ट. काय बरं कासवाचं परमात्म्यामध्ये उदाहरण? तो स्थितप्रज्ञ असतो. कासवाचं उदाहरण सांगा बरं. कारण म्हणजे हे खूप महत्वाचं आहे. कासवाचं उदाहरण तुम्ही देणं हे खूप महत्वाचं आहे. हा. कासव जसे आपले सर्व बाजूने आपले अवयव आतमध्ये खेचून घेतो आपल्या कवटीमध्ये, तसंच जो योगी पुरुष आहे त्या पुरुषाने आपले जे इंद्रिय आहेत त्या विषयापासून इंद्रियांना सर्व प्रकारे म्हणजे आवरून घेणे आपल्या ह्याच्यामध्ये शरीरामध्ये, म्हणजे सगळे इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवून आपले मन स्थिर करणे आणि आत्म्याकडे किंवा चित्ताकडे आपलं मन वळवणे. बरोबर. अगदी बरोबर. आता त्याच्यानंतर एक त्यांनी शब्द वापरलाय, निराहारी असा शब्द वापरलाय. आता निराहारी म्हणजे काय? की इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषांचे, आता त्यांनी काय म्हटलं की इंद्रियांचे विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचे केवळ विषयच दूर होतात, परंतु त्याच्या विषयीची आवड
नाहीशी होत नाही. म्हणजे आपल्यासारखे आता आपण प्रत्याहाराची साधना सुरुवात करायला घेतलीये. हा, म्हणजे निराहारी म्हणजे काय, तुम्ही आहार घेतला नाहीये, इंद्रियांचं सेवन, इंद्रियांच्या विषयांचं सेवन तुम्ही करत नाही आहात. बरोबर, म्हणजे मी जसा पहिला अर्धा पार्ट म्हटला ना, हो की नाही, की आपण साधना करतो, पण मग आपले विषय म्हणजे विषय आपले दूर राहिले, विषयांचं सेवन तुम्ही नाही करत आहात, पण आपली त्याच्याविषयीची ओढ आहे, आसक्ती आहे, ती नाहीशी होत नाही. बरोबर, साधना करताना नुसतं इंद्रियांना, आता आपण ध्यान बिन कोणी आपल्यापैकी बरेच जण करत असतील, हो की नाही, किंवा योगाची साधना आपण करतो, पण आपण आपलं त्याची आसक्ती तुमची नाहीशी होती का? की कानांनी छान छान ऐकावंसं वाटतंच ना आपल्याला, म्हणजे आतून जी इच्छा आहे ना की ही गोष्ट हवी, ती तुमची नाहीशी होत नाही. बरोबर, ती ती आसक्ती थोड्याफार प्रमाणामध्ये असतेच आपली, परंतु जो स्थितप्रज्ञ पुरुष आहे ना, तर त्याची ही आसक्ती आहे ना, एखाद्या विषयांची आवड असण्याची जी आसक्ती आहे, तर तीच त्याची नष्ट झालेली असते. बरोबर, कारण का परमेश्वराच्या ठिकाणी त्यांनी ध्यान केलेलं असतं आणि त्याचा परमेश्वराचा साक्षात्कार त्याला झालेला असतो, आणि त्याच्यामुळे काय होतं की ही आसक्ती आहे, एखादी गोष्ट हवी आहे, आधी ती तुमच्या मनामध्ये येते. म्हणजे इंद्रिय तुमची बघतात आहेत, पण ते मन, आपण डोळ्यांनी बघतो, आपण जसं म्हणतो की डोळ्यांचा आहार बघणं आहे, पण आपण बऱ्याच वेळेला रस्त्याने चाललोय, पण आपण कुठल्या तरी विचारामध्ये असतो. आपली एखादी मैत्रीण समोरून जाते आणि 2 दिवसांनी ती म्हणते, अगं मी तुला भेटले होते पण तुझं काही लक्षच नव्हतं. मग आपण म्हणतो, हो का, केव्हा? म्हणजे आपलं लक्ष नसतं, लक्ष नाही म्हणजे तुमचं मन त्या ठिकाणी, इंद्रिय बघण्याचं काम करतायत, पण तुमचं मन तिथे नाहीये. बरोबर आहे की नाही? लहान मुलं अभ्यास करत असतात, हा, पण त्यांचं मन असतं का तिथे? बऱ्याच वेळेला असतं का त्या ठिकाणी अभ्यासामध्ये? नाही ना. बरोबर आहे की नाही? मग मन पण त्या ठिकाणी असतं ना. तर इथे आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की, कोण काय विचारलं का? ओके. इथे त्यांनी काय म्हटलं की तुमचं हे जी आसक्ती आहे, तर ती इथे नाहीशी झालेली असते. आणि म्हणून त्याला निराहारी म्हणजे काय, फक्त इंद्रियांचं सेवन न करणारे जे असतात ना, तर ते केवळ विषय दूर ठेवतात, पण त्यांची त्या विषयाची आसक्ती दूर झालेली नसते. परंतु ह्या स्थितप्रज्ञ पुरुषाची मात्र ही आसक्ती आहे, तर ती परमेश्वराचा साक्षात्कार झाल्याने ती दूर झालेली आहे असते. हे कळलंय? हे कळलंय का? हो. हम्म, बरोबर. आसक्ती सोडून निरीच्छ, ममत्व शून्य व निराभिमान होऊन कर्तव्य करीत राहिल्याने परम शांती असलेली ब्राह्मी स्थिती त्यास प्राप्त होते. अंतकाळी देखील त्या स्थितीत राहून त्याला ब्रह्मानंद म्हणजे अमृतत्व प्राप्त होते. म्हणजे काय की ही आसक्ती जर सोडलेली आहे असा जो स्थिर झालेला पुरुष आहे, तर त्याचं काय होतं की तो त्याच्या ठिकाणी म्हणजे कुठल्याही भावना, म्हणजे आपण म्हणूया की कुठल्याही भावनांचा अतिरेक त्याच्या ठिकाणी नसतो, तो एकदम शून्यत्वाला पोचलेला असतो. प्रेम नाही, खूप आनंद नाही, खूप दुःख, म्हणजे आत्मा कायम आनंदाच्याच स्थितीमध्ये असतो. पण आपण जो म्हणतो ना आनंद, सुखाच्या प्राप्तीने होणारे, तसले आनंद त्याच्या ठिकाणी नसतात, किंवा तसं दुःख नसतं, कुठल्याची इच्छा नसते किंवा काही नसतं. त्याच्या देहाभिमान नाहीये, किंवा मला तुम्ही कोणी चांगलं म्हणा, किंवा कुठल्याही वासना, काहीच गोष्टी, शारीरिक काही त्याच्या ठिकाणी नसतं. आणि अशी जी काही परमशांतीची अवस्था असते त्याला ब्राह्मी स्थिती असते असं म्हणतात, आणि ती स्थिती त्याला प्राप्त झालेली असते. आता स्थितप्रज्ञाच्या उत्तरामध्ये हे ब्राह्मी स्थिती हे तुम्हाला जरूर लिहायचं आहे, की अशी स्थिती त्याला प्राप्त झालेली असते, आणि अंतकाळी देखील त्याला ब्रह्मानंद म्हणजे ह्या स्थितीमध्येच तो राहतो. आणि त्या स्थितीतच तो राहून तो त्याला अमृतत्व प्राप्त होते, किंवा अशा प्रकारे त्यांनी म्हटलेलं आहे. आता तुम्ही जर पुढे त्या श्लोकांचे अर्थ जर बघितलेत, तर ते बरेच त्याचे अर्थ आहेत, ते पण तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता त्याच्यामध्ये, की बरेच आहेत की आसक्ती कशी उत्पन्न होते, मग त्या आसक्तीमुळे कामना निर्माण होते, मग कामना पूर्ण होत नाही, मग तुम्हाला राग येतो, किंवा रागामुळे मूढता. पण हे सगळे त्याचं ते वर्णन त्यांनी ते केलेलं आहे. पण हे एक आपण
शॉर्ट मध्ये त्याचे गुण जर बघितले तर हे त्याच्यामध्ये गुण हे सगळे त्याच्यामध्ये येतात. आता इन शॉर्ट आपण जर बघितलं स्थितप्रज्ञाचं, तर स्थितप्रज्ञ काय आहे, ही संस्कृत शब्द आहे बरोबर. आणि म्हणजे समाधानी, ठाम, म्हणजे त्याचे वर्णन जे संस्कृत मध्ये आपल्याला आढळतात तर ठाम निर्णयाचा किंवा विद्वान असा जो स्थित म्हणजे अस्तित्वात असलेला तो तो पुरुष. प्रज्ञा म्हणजे हुशार, विद्वान किंवा बुद्धिमान. थोडक्यामध्ये स्थितप्रज्ञ म्हणजे स्थिर विद्वत्तेची व्यक्ती, जो सर्व इच्छांचा, चांगल्या वाईट अशा दोन्ही गोष्टींचा त्याग करू शकतो असा पुरुष, असा स्थितप्रज्ञ. तो फक्त आत्मा व आत्म्यावरच मन स्थिर करू शकतो असा करणारा आहे, त्याला स्थितप्रज्ञ म्हणजे आत्म्यावरती तो मन तो स्थिर करतो. आणि स्थितप्रज्ञत्व त्याच्यातूनच त्याला मिळतं. आता स्थितप्रज्ञाचे गुण सांगताना भगवान काय म्हणतात, स्थितप्रज्ञ सर्व पाश, भय, क्रोध यांच्यापासून मुक्त आहे. कोणताही सुख मिळालं पाहिजे, कोणताही आनंद मिळाला पाहिजे याच्यासाठी तो कधीही आग्रही नसतो. तो दुःखामध्ये वाहून जात नाही. त्याच्या ठिकाणी म्हणजे त्याला महामुनी म्हटलेलं आहे, अतूट विद्वत्ता त्याच्या ठिकाणी असते. आता हे सगळं दुसरीकडे आढळलं, त्याच्याबद्दलचं विश्लेषण करतानाच आलेलं वर्णन आहे. पण आपण भगवद्गीतेमध्ये जे सूत्रांमध्ये आपण जे आधी बघितलं तर ते त्याच्यामध्ये वर्णन सगळं आधी बघितलं ते येतं. आणि ही तो काय करतो, सगळी त्याची कर्म आहेत तर तो आत्म्याला अर्पित करतो. ओके. त्यांच्यामध्ये वैचारिक संतुलन म्हणजे आपण जे ब्राह्मी स्थितीचं वर्णन केलेलं आहे तर ते त्याच्यामध्ये ब्राह्मी स्थितीचं वर्णन आपण त्याच्यामध्ये करायचंय, की सर्व दुःखे, हाव, भय, द्वेधा याच्यातून तो स्थितप्रज्ञ आपल्या चेतनेमध्ये तो स्थिरावतो आणि आध्यात्मिक स्थितीला असं पोचतो. तर ती स्थितीला त्यांनी ब्राह्मी स्थिती म्हटलेलं आहे. तर आणि ही कशी वैचारिक संतुलन आणि मनशांती याच्याद्वारे पोचते. आता मनशांती कशी मिळणार आहे, तर तुम्ही वासनांपासून दूर राहिलात, सगळ्या षड्रिपूंपासून दूर राहिलात, प्रत्याहार तुम्ही साधलात, आत्म्याच्या ठिकाणी मन वळवलं, की मग तुम्हाला ह्या स्थिती तुम्हाला राहणार आहेत. आता त्याचं वर्णन करताना त्यांनी बरंच अजून एक उदाहरण भगवद्गीतेमध्ये दिलेलं आढळतं, की नावेचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे तो कसा स्थिर असतो किंवा तशा प्रकारचं त्याचं वर्णन एक त्याच्यामध्ये दिलेलं आहे, की म्हणजे ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचं पाणी सगळ्या बाजूनी ते समुद्रामध्ये येतं बरोबर, पण नदीचं पाणी वाहतं असतं. पण समुद्राचं पाणी कसं असतं, समुद्राचं पाणी कसं असतं, नदी वाहती असते ना, खळखळणारी असते. आणि समुद्राचं पाणी कसं, खूप साऱ्या नद्या समुद्रामध्ये येऊन मिळतात, पण समुद्र कसा असतो सांगा बरं. अथांग. अथांग असतो आणि शांत असतो ना. तुम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर म्हणजे लाटा उत्पन्न होत असल्या तरी वरच्या भागामध्ये असतात त्या, आणि आतमध्ये खोली असते अथांग म्हणजे, आणि एकदम तसा तो शांत म्हणजे जशा नद्यांचा कळकळपणा असतो तसा समुद्राचा असतो का, तो फक्त किनाऱ्यावरती आपल्याला दिसतो, हो की नाही. पण बाकी तुम्ही जर समुद्र बघितला तर तो समुद्र नद्यांसारखा नसतो, बरोबर आहे की नाही, हो की नाही. तो स्थिर असतो. तसंच हा जो स्थितप्रज्ञ आहे तर तो कसा असतो, तो स्थिर असतो. म्हणजे तो परमशांतीच्या अवस्थेला पोचलेला आहे की नाही, आपण म्हणले त्याला ब्राह्मी स्थिती प्राप्त झालेली आहे. तर तो त्या समुद्राप्रमाणे तो पुरुष आहे, तर तो शांत स्थिर असतो. त्याला भोगांची इच्छा अजिबात नसते. तो सगळ्या इच्छांचा, कामनांचा त्याग केलेला आहे. त्यांनी आपण बघितलं ममता, अहंकार सगळं त्यांनी त्याच्या ठिकाणी नाही म्हणजे नाहीये. आणि तो कसा आहे, परमशांत अवस्था त्याला प्राप्त झालेली आहे. त्या अवस्थेला काय म्हटलेलं आहे त्यांनी, कुठली स्थिती म्हटलेलं आहे, ब्राह्मी. ब्राह्मी स्थिती म्हटलेलं आहे, बरोबर. आता हे स्थितप्रज्ञाचं समजलेलं आहे. स्थितप्रज्ञ म्हणजे काय, स्थितप्रज्ञ म्हणजे काय, फक्त मला पॉइंट सांगा बस, एक्सप्लेन नका करू, काय काय तुम्ही त्याच्यात सांगणार, जस्ट 2-3 पॉइंट 4 पॉइंट बस तेवढंच. म्हणजे तुम्हाला परीक्षेला पण तुम्हाला जास्त अभ्यास करायची गरज नाहीये. फक्त तो एक प्रजहाती यदा कामान तो एक व्यवस्थित श्लोक लिहायचा आणि त्याचा अर्थ व्यवस्थित लिहायचा, आणि बाकी
तुम्ही एकदा भगवद्गीता छोटी असेल तर ती तुम्ही साधारण 54 ते 72 श्लोक आहेत, तर ते तुम्ही एकदा अर्थ त्याचे वाचून काढा, की ते तुम्हाला हा व्यवस्थित तुम्हाला समजणार आहे अजून सुद्धा. म्हणजे हे त्याच्यातला अर्क काढून मी इथे लिहिलेला आहे, पण तो तुम्ही व्यवस्थित वाचला तर तुम्हाला तो समजेल. नुसतं छोटी 2-2, 3-3 ओळीतले अर्थ आहेत त्याचे, ते तुम्ही वाचायचे. ओके. स्थितप्रज्ञेचा अर्थ काय? म्हणजे ज्या स्थिर योगाची बुद्धी. बुद्धी परमात्म्यामध्ये स्थिर आणि अचल असते म्हणजे तो स्थितप्रज्ञ. बरोबर. हा, आणि मग तो कसा असतो? त्या श्लोकाचा अर्थ काय आहे? आपल्या मनातल्या कामना सगळ्या जो टाकून देतो. आणि आणि काय होतो? हा अर्धा दुःखदायक भाग आहे. प्रसंगी त्याला खेद वाटत नाही आणि नाही, सुखाच्या आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो. हे हा. दोन गोष्टी आहेत. ह्या दोन गोष्टी आहेत. स्थितप्रज्ञ कोणाला म्हटलंय? तर ज्यावेळी पुरुष मनातील सर्व प्रकारच्या कामना टाकून देतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो, संतुष्ट राहतो. तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. हे हे तुमचं आलंच पाहिजे. हा जो श्लोकाचा अर्थ आहे हा आलाच पाहिजे. आणि नंतर मग जी आहेत तर ती नंतर आहे, तर ही त्याची लक्षणं आहेत. बरोबर? आलं हो. लक्षात? म्हणजे सगळ्या ही लक्षणं, की खेद वाटत नाही किंवा सुखाच्या प्राप्तीची इच्छा नाही किंवा भीती, भय, क्रोध नाहीसे झालेले आहेत. स्नेहशून्य राहून बरे वाईट प्रसंग असले तर तो आनंदी होत नाही, द्वेष होत नाही. कासवाचं उदाहरण आहे ते. निराहारी जे म्हटलेलं आहे ते म्हणजे विषयांची आसक्ती, म्हणजे तुम्ही प्रत्याहार म्हणजे इंद्रियांचं सेवन थांबवलेलं आहे, पण तुमची आवड त्याची नाहीशी झालेली नसते निराहारी माणसाचं. पण स्थितप्रज्ञाचं कसं आहे? तर त्याची ती आसक्ती सुद्धा विषयांची नाहीशी झालेली असते परमेश्वराच्या साक्षात्काराने. बरोबर? जो निरीच्छ ममत्व शून्य निराभिमान राहून कर्तव्य शून्य असल्याने परमशांती असलेली त्याची ब्राह्मी स्थिती त्याला प्राप्त झालेली असते. हं, आणि अंतकाळी त्याला ब्रह्मानंदामध्ये म्हणजे ब्रह्मानंद म्हणजे अमरत्व प्राप्त होते. अशा प्रकारचं हे स्थितप्रज्ञाचं तुमची टीप होणार आहे. ओके. आता आपण पुढची बघूया. हे समजलेलं आहे ना तुम्हाला सगळ्यांना? हो मॅडम. ओके. जीवनमुक्त संकल्पना. आपण जीवनमुक्त मागे वेदांताच्या वेळेला बरंच आपण डिस्क्राईब केलं होतं. बरोबर आहे ना? आठवतंय का? वेदांत दर्शनाचं मोक्षाचं ज्या वेळेला आपण अभ्यास केला होता, थोडक्यात घेतली होती मॅडम ती संकल्पना, म्हणजे असं पूर्णपणे नाही घेतली. नाही पण म्हणजे थोडक्यात, पण ती तुम्हाला म्हणजे माहिती आहे म्हणजे असं मला म्हणायचं. हो की नाही? आता जीवनमुक्त याचा प्रत्येक दर्शनामध्ये जीवनमुक्ताबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या वर्णन केलेलं आहे. म्हणजे सांख्यांच्या दृष्टीने काय किंवा असं वेगवेगळ्या दर्शनांनी प्रत्येक दर्शनाने जसं आपण बघितलं मोक्ष सुद्धा प्रत्येक दर्शनांनी सांगितलंय, पण तरी त्यांच्या संकल्पनांमध्ये थोडा फरक आहे. हा, तसं जीवनमुक्त आपण आता इथे जर बघितलं तर वेदांत दर्शनाच्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर जीवनमुक्त याचा अर्थ काय? जगताना मुक्त, म्हणजे तुम्ही जिवंत असतानाही तुम्हाला मुक्ती प्राप्त झालेली आहे अशी व्यक्ती. बरोबर? हे कळलं? म्हणजे तो जगतो आहे पण त्यांनी मोक्ष प्राप्त केलेला आहे. ओके. जिने वेदांत तत्वज्ञानात पूर्ण आत्मज्ञान आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त केला आहे आणि कैवल्य ज्ञान किंवा मोक्ष प्राप्त केलेला आहे, अशा प्रकारे तो मुक्त होतो. जिवंत असूनही मेलेला नाहीये अशी जी काही व्यक्ती आहे त्याला जीवनमुक्त असं म्हटलं जातं. जीवनमुक्त हा ऋषी असतो, जगतानाही तो सुटतो म्हणजे तो मुक्त होतो. तो जगत राहतो पण तो जगाचा नाही. तो नेहमीच परमात्म्याच्या शाश्वत आनंदात असतो. म्हणजे तो काय आहे की जगाच्या मध्ये या संसारामध्ये अडकलेला नसतो. त्याचं नेहमी तो कशामध्ये रममाण झालेला असतो? परमात्म्यामध्ये त्याचं लक्ष नेहमी असतं आणि त्या आनंदामध्ये असतो. वेदांतामध्ये अंतिम आपलं आत्म्याचं स्वरूप सच्चिदानंद सांगितलेलं आहे. बरोबर आहे की नाही? आनंद स्वरूप आहे ना आत्मा. आणि बरोबर आहे ना? आठवतंय ना? अहम ब्रह्मास्मी, हो की नाही? वयम ब्रह्मास्मी जीव, आणि सगळ्यात शेवटी जीवो ब्रह्महिम ना परह, म्हणजे आत्मा आणि ब्रह्म हे एकच आहेत
असा साक्षात्कार होतो, बरोबर. आणि त्याला त्यांनी मोक्ष किंवा मुक्ती असं म्हटलेलं आहे. हं आणि ती या जीवनातच प्राप्त होते. मग ह्या मुक्तीनंतरचा जो काही काळ म्हणजे असा जो मुक्ती मिळालेली आहे तो जीवनमुक्त. आणि मग नंतर तो जगत राहतोच, हो की नाही. त्याच्या आयुष्याच्या शेवटी जीवनमुक्त उर्वरित कर्मांचा नाश करतात. म्हणजे काय ना, ते त्याची जी उरलेली कर्म म्हणजे तो जगतोय ना, बरोबर. जीवनमुक्तांना आत्मज्ञानी असेही म्हटले जाते, कारण त्यांचे खरे आत्मन आणि वैश्विक आत्मन म्हणजे ब्रह्म अ, हे ते जाणतात, बरोबर. म्हणजे आपल्यातला आत्मन आणि विश्वामध्ये जे ब्रह्मन आहे किंवा वैश्विक आत्मा आहे, तर ह्याच्यातला फरक ते जाणतात. फरक आहे का? नाही, ते दोन्ही एकच आहेत हे ते जाणतात. हं जीव म्हणजे माझ्यातला आत्मन आणि ब्रह्मातलं हे ब्रह्मांडामधला जे ब्रह्मन आहे ते एकच आहे हे ते जाणतात. आणि म्हणून त्यांना ब्रह्मज्ञानी म्हटलं जातं. म्हणजे आपण शब्दांनी जाणतो सध्या, पण त्यांनी हे रिअल नॉलेज आहे तर ते त्यांनी घेतलेलं आहे. त्यांच्या आयुष्याच्या शेवटी जीवन मुक्त उर्वरित कर्मांचा नाश करतात आणि त्यांना नंतर म्हणजे अंतिम मुक्ती त्यांना मिळते. म्हणजे ते ज्या वेळेला मरतात त्यावेळेला परामुक्ती तेव्हा त्यांना म्हटलं जातं. जेव्हा जीवनमुक्त इतरांना अंतर्दृष्टी देतो आणि परमवास्तव म्हणजे ब्रह्म आणि आत्म यांच्या वास्तविक स्वरूपाची जाणीव करून देतो, इतरांना तो काय काय करतो तर इतरांना म्हणजे जीवनमुक्त मार्ग थोडक्यामध्ये आध्यात्मिक मार्ग दाखवतो. आता ह्यांच्यामध्ये आपण दर्शन वेदांत दर्शनामधला त्यांना त्यांना काय सांगायचंय की पहिलं म्हणजे अंतर्दृष्टी. तुम्ही आतमध्ये तुम्ही बघा काय आहे, आत्मन विषयी जाणून घ्या, ब्रह्मन विषयी जाणून घ्या. मग ब्रह्मन आणि आत्मन हे एकच आहे हे जे सांगण्यासाठी तो मार्गदर्शन करतो. मग मार्गदर्शन कसं होतं? गुरुच्या स्वरूपात. हा मोक्षाचा मार्ग दाखवण्यासाठी तो गुरुची भूमिका घेतो. तेव्हा त्या जीवनमुक्ताला अवधूत असं म्हटलं जातं. आणि काही अवधूतांना परमहंस ही देखील पदवी मिळते. म्हणजे पुढे जीवनमुक्तां म्हणजे त्यांच्यामध्ये पुढे पुढे जाऊन काय बरं म्हटलं जातं ते, जेव्हा एखादा ऋषी जीवनमुक्त होतो तेव्हा त्याला त्या ऋषीला ब्रह्मर्षी असंही म्हटलं जातं. आता जीवनमुक्तांची काही उदाहरणं काय आहेत तर महावीर बुद्ध, आदि शंकराचार्य, ज्ञानेश्वर, कबीर, चैतन्य महाप्रभू, रामकृष्ण परमहंस, रमण महर्षी, वेदांत म्हणजे स्वामीनारायण, असे वेगवेगळे अनेक जे आहेत की ते जीवनमुक्त होऊन त्यांनी कार्य केलेलं आहे. आता हे सगळे तुम्ही बघितले तर हे काय आहेत? लोकांना सगळं आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे गुरुच आहेत, हो की नाही. तर ह्यांचं काय आहे ते ह्यांच्या व्यक्तिमत्वाची जाणीव नाहीशी झालेली असते. जीवनमुक्त किंवा पूर्ण विकसित ज्ञानी किंवा संपूर्ण ज्ञान असलेली व्यक्ती काय आहे? शुद्ध प्रेम, करुणा, दया, सौम्यता आणि गुप्त शक्ती, सामर्थ्य याच्यानी म्हणजे ज्या ज्या गोष्टी अध्यात्माच्या दृष्टीने म्हणजे उच्च प्रतीच्या आहेत, करुणा, प्रेम, दया, ह्या सगळ्या आपण बघतो. तुम्ही जर हे सगळे ज्ञानेश्वर म्हणा किंवा हे सगळे महावीर आहेत, बुद्ध आहेत, हे सगळे जर बघितले तर प्रेम, करुणा, दया म्हणजे हे सगळे त्यांच्या ठिकाणी अत्युच्च लेवलला त्यांच्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आणि त्यांच्या ठिकाणी सामर्थ्य, अनेक शक्ती ह्या सगळ्या त्यांच्यामध्ये आहेत. त्यांच्या डोळ्यांमध्ये बघितलं तर डोळ्यांमध्ये काय असतं? एक तेज असतं, तेजस्वीपणा असतो. तर हे सगळं त्यांच्या ठाई आणि म्हणजे इतरांच्या विषयी म्हणजे प्राणी मात्र म्हणजे नुसतंच मनुष्य नाही, प्राणी अगदी वनस्पती सगळ्यांविषयी त्यांच्या मध्ये प्रेम असते. जीवनमुक्त ला त्याच्यामध्ये थोडासाही स्वार्थ नसतो आणि सर्व परिस्थितीला चिंता, संकटे, क्लेश व दुःख, चिंता यांपासून तो मुक्त मुक्त असतो. म्हणजे सगळ्यांपासून आपल्याला मनुष्याला जी सगळी गोष्टी आपल्याला त्रास देणारे आहेत ना, तर ते सगळ्यांपासून तो मुक्त असतो. क्लेश, संकट, दुःख, चिंता सगळ्यांपासून. वेदना आणि शरीराला जोडलेले बाकीचे घटक त्याच्या चेहऱ्यावर प्रकट होत असतानाही त्याचे मन त्याच्या किंवा त्याच्या विरोधाभासात कधीच कोमेजले नाही. म्हणजे आपल्याला जर लागली एखादी गोष्ट तर आपण किती दुखतो आपल्याला किंवा त्याच्यातून आपण किती आरडाओरडा करतो किंवा मला किती त्रास झालाय त्याचा क्लेश म्हणजे शरीराला त्रास होतोय पण आपण मनाला पण क्लेश करून घेत असतो. पण त्याच्या ठिकाणी काय असतं तर त्याच्या ठिकाणी हे कुठलेही भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही. त्याचं मन त्याच्यामध्ये कधी त्या वेदनेमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेलं नसतं, बरोबर. म्हणजे हे आपल्या ठिकाणी ज्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला मनाला आपण एवढूस होतो आणि त्याचं शरीर आणि मन आपल्या त्या ठिकाणी सगळं आपण हॅवॉक करतो सगळं की काय झालं, मलाच कसं झालं वगैरे, हे त्याच्या ठिकाणी काही दिसत नाही.
तो त्याच्या मनस्थितीचा गुलाम नाही, तो नेहमी आनंदी असतो आणि शांत असतो. त्याचे उच्च श्रेष्ठत्व उत्तम प्रकारे म्हणजे चांगलं वाईट याची त्याला जाण बरोबर असते. त्याच्यामध्ये सगळे दैवी गुण पूर्णपणे जागृत झालेले असतात. कमकुवतपणा, मर्यादा सगळ्या त्याच्या पूर्णपणा म्हणजे जळलेल्या असतात. स्वतःच्या मूळ वैभवात, त्याच्या स्वतःच्या दैवी चेतनेच्या आवश्यक स्वरूपामध्ये तो असतो. तो सर्वत्र शांतता आणि आनंद पसरवतो. हे जे ह्या ज्या सगळ्या व्यक्ती आहेत ना, तर त्या व्यक्तींच्या ठिकाणी कसं असतं ना, की ते व्यक्तींचं अस्तित्वच हे सगळं सगळ्यांना. सर एक 5-10 मिनिटं थोडस जीवनमुक्त संपवलं तर चालेल ना? हो हो. हा. तर त्याच्या ठिकाणी आपण गुण काय असतात ते एकदा बघूया. तर त्याला अनादराचा त्रास होत नाही, क्रूर शब्द तो सहन करतो, इतर त्यांच्याशी कसे वागतात याची पर्वा न करता तो इतरांशी आदराने वागतो. म्हणजे तो कोणी काही केलं तरी त्रास करून घेत नाही. म्हणजे आपण जर बघितलं हे लोक, आपल्याला भगवान बुद्धांची ती गोष्ट माहितीये की एक व्यक्ती भगवान बुद्धांना येऊन खूप काय काय वाईट साईड बोलतो आणि त्यांच्या बरोबर आणि म्हणजे तुम्हाला याचं नॉलेज नाहीये, काही नाहीये आणि तुम्ही असं ज्ञान पसरवताय वगैरे काय 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 बोलतो. तर त्याचा शिष्य म्हणतो की तुम्ही याची उत्तरं का नाही दिलीत? तर ते म्हणतात त्यांनी मला काय काय शिव्या दिल्या पण मी त्या घेतल्याच नाहीयेत. हो की नाही? त्यांनी म्हणजे दुसऱ्यांनी जर किती क्रूर वाईट शब्द बोलले तरी तुम्ही ते मनाला लावून घ्यायचे नसतात. म्हणजे अशा प्रकारची वागणूक त्यांची असते. म्हणजे ते सगळ्यांशी आदराने वागतात आणि कोणी आपल्याशी वाईट वागलं तरी सुद्धा ते त्याची पर्वा करत नाही. त्या मनाला लावून घेत नाहीत त्या कुठल्याही गोष्टी. जेव्हा एखाद्या रागवलेल्या व्यक्तीचा सामना केला जातो त्यावेळेला त्या राग करत नाहीत. समोरचा आपल्याला रागवला तर आपला पण रागाचा पारा नकळत चढतोच. पण हे काय असतात, हे शांत असतात. उलट तो रागावलाय ना तर त्याच्या अपोजिट प्रतिपक्ष भावना ते अगदी मऊ आणि प्रेमळ शब्दामध्ये, दयाळू शब्दांमध्ये त्याच्याशी उत्तर देतात. कोणी कितीही छळलं तरी सुद्धा त्याचा ते त्रास करून घेत नाही. आपण हे बघितलं तर ते त्यांच्याशी सुद्धा खरेपणानेच वागतात, खरेपणानेच बोलतात आणि ह्या सच्चेपणावरती ते विश्वास, त्या व्यक्तीवरती पण विश्वास ठेवतात. दुसऱ्यांनी आपल्याला काही आशीर्वाद द्यावा, आपल्याला काही द्यावं याच्यासाठी त्यांचीही तळमळ नसते किंवा दुसऱ्यांकडून ते आपल्याला कोणी चांगलं म्हणावं त्यांची स्तुतीची अपेक्षा ते करत नाही. ते कधीही कोणत्याही जीवाला अहिंसा, आपण जे अहिंसाचे जे तत्व आहे की दुखापत करत नाहीत, हानी पोचवत नाहीत. नुसतं शरीर नाही, मना, काया वाचा मने, अहिंसा ही नुसती शरीराने नसते तर कायनी वाचेनी मनानी म्हणजे असे असे कुठलेही प्रकारे ते अहिंसेचं पालन हे अगदी उच्च प्रतीचं करतात. कधी कोणाला दुखावत नाहीत. सर्व प्राण्यांचं कल्याण करणं हाच हेतू त्यांच्या मनात ठायी असतो. ते आता आपल्या सगळ्यांमध्ये जरी असले, म्हणजे आता हे असे जे कोणी व्यक्ती आहेत तर ते सगळे आपल्यांमध्ये असले तरी ते एकटेच असतात. म्हणजे स्वतःच्या ठिकाणीच ते रममाण झालेले असतात. एकटं राहणं म्हणजे इतर जण असले तरी ते एकटं राहणं ते पसंत करतात आणि इतर असले तरी सुद्धा ते आपल्यातच रममाण असतात म्हणून एकटे असतात. म्हणजे इतरांच्या मध्ये असले तरी एकटे असतात म्हणू शकतो. आणि ते दुसरा एक अर्थ की ते इतर लोकांपासून एकटं राहणं म्हणजे वेगळं राहणं पसंत करतात. ते मदतीशिवाय म्हणजे ते त्यांना कोणाची मदत नको असते. ते कुठेही वास्तव्य करू शकतात. म्हणजे एखाद्या झाडाच्या पायथ्याशी तुम्ही फाटक्यामध्ये कपडे घातलेले असतील, ते साधूंचे तांडा असेल त्याच्यामध्ये असतील, एखाद्या गावावर शहरामध्ये कुठेही ते तुम्हाला आढळतात. तर त्यांना आपण बघितलं की आता हे धर्माचं आचरण जर आपण बघितलं तर पूर्वी शिखा म्हणजे शेंडी, शेंडी आणि त्याच्या आजूबाजूला जो गोल केसांचा तुकडा असायचा, तर ते म्हणजे काय की ती धार्मिक विधी की ते तुम्हाला ठेवायलाच लागायचं धार्मिक कारणास्तव. किंवा आपण काय आपण उपनयन विधीमध्ये आपण काय घालतो, शब्द पटकन येत नाही, जानवं घालतो. हा, तर म्हणजे तुम्ही जानवं घातलं पाहिजे, तुम्ही शिखा ठेवली पाहिजे, अशा प्रकारचं कर्म पूर्वी करायला लागत होतं. पण त्यांना ह्या शिखेचा काहीच म्हणजे हे असं पाहिजे असं काहीच नाही. त्यांच्यासाठी ज्ञान हीच शिखा आहे. ज्ञान हा जो पवित्र धागा उपनयन, तर ज्ञान हाच त्यांचा पवित्र धागा आहे असं त्यांचं म्हणजे वागण्याची पद्धत होती. म्हणजे ज्ञान हेच सर्वोच्च आहे आणि त्याच्यासाठी हे बाह्य देखाव्याची कर्मकांडाची गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नंतर त्यांच्यासाठी देवतांचे आवाहन नाही, विसर्जन नाही, म्हणजे कर्मकांड काहीच नाही, मंत्र तंत्र काहीच नाही. म्हणजे देवी देवतांचं पूजन करायचं नाही त्यांच्यासाठी. हे फक्त जे ज्ञान आहे,
जीव आणि ब्रह्म ऐक्याचं जे ज्ञान आहे तेच फक्त त्यांच्यासाठी उच्च. ते नम्र, उत्साही, स्पष्ट, स्थिर मनाचे, सरळ, दयाळू, सहनशील, उदासीन, हे सगळं म्हणजे हे जे जे सगळं ज्या गोष्टी आहेत की गोड शब्दांनी बोलणं, हे सगळे त्यांच्या ठाई आपल्याला दिसून येतात. हेच आता याच्यामध्ये हेच पुन्हा पुन्हा ह्याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे. ओके, आता इथे आपला हा जीवनमुक्त थोडक्यात संपवलेला आहे. आणि याच्यामध्ये जे काही जीवनमुक्त होण्याचे 4 टप्पे जे दिलेले आहेत, सालोक्य, सारुप्य आणि सामिप्य आणि सायुज्य, तर हे याच्यामध्ये डिस्क्राईब केलेले. ते मुक्तीमध्ये हे थोडेसे डिस्क्राईब करायचे ते त्याच्यामध्ये राहिले होते, ते मी याच्यामध्ये लिहिलेले आहेत. तर जीवनमुक्त होण्याचे 4 टप्पे पण याच्यामध्ये दिलेले, ते मोक्षामध्ये आपण ऍड करणार आहोत. मी तुम्हाला त्या नोट्स पाठवून देईन 2 दिवसामध्ये. मॅडम, जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती हे दोन्ही पण आहेत का? हो, विदेह मुक्ती पण आहे. म्हणजे ही देहातीत, विदेह मुक्ती ही तुमची देहातीत अवस्था आहे. आता विदेह मुक्त म्हणजे काय, तर जीवनमुक्त आपण बघितलं. शंकराचार्य काय सांगतात जीवन मुक्ताचं हे देताना की संसंगत्वे निसंगत्व, निसंगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निश्चलत्व, निश्चलत्वे जीवनमुक्ती, असं वर्णन त्यांनी जीवनमुक्तीचं केलेलं आहे. आता विदेहमुक्त, जीवनमुक्त आपण जर बघितलं तर एका बाजूने भौतिक जगताच्या संपर्कामध्ये असतो, तर दुसऱ्या बाजूने तो आत्मा साक्षात्कारी पुरुष असतो. विदेहमुक्त मात्र हा भौतिक जगताच्या पलीकडे ब्रह्मातच विलीन झालेला असतो. त्याची म्हणजे त्याची काळजी, म्हणजे त्या व्यक्तीची, त्या विदेहमुक्ताची काळजी घेणं, खाणं पिणं हे दुसऱ्याला करावं लागतं. जीवनमुक्त मधील रजस व तमस हे संपूर्णतया नष्ट झालेला असतो. पण मनाच्या सात्विक फ्रेममुळे काय होतं की तो जगताशी जोडलेला असतो. स्वतःची कामं तो यांत्रिकपणे स्वतःच करत असतो. पूर्वीच्या संस्कारामुळे, शिल्लक असलेल्या प्रारब्धामुळे तो ते स्वतःची कामं ही म्हणजे यांत्रिकपणे करत असतो तो, म्हणजे त्याच्यामध्ये त्याची मनाची इन्व्हॉल्वमेंट काहीच नसते. परंतु विदेहमुक्त तुर्यातीत अवस्थेमध्ये असतो आणि तो संपूर्ण समाधी अवस्थेमध्ये असतो. अक्कलकोटचे स्वामी जे आहेत, तर ते विदेहमुक्तीचं उदाहरण आपण हे देऊ शकतो त्यांचं, की ते म्हणजे त्यांचे द्वैत त्यांच्या ठिकाणी नसतं, एकदम कम्प्लीट मनाचा लय झालेला असतो. विदेहमुक्ताला सर्वानुभूती असलेले ब्रह्म म्हणजे मीच ही भावना असते. तो स्वतः चिन्मात्रा असतो. म्हणजे काय की जन्म मृत्यू, द्वैत अद्वैत, अणु रेणू या ठिकाणी म्हणजे सगळ्याच ठिकाणी त्याला काय दिसतं की ब्रह्म दिसतं. अहम ब्रह्मास्मीच्या पलीकडे तो गेलेला असतो. स्थल, काल, दिशा यांच्या पलीकडे तो गेलेला असतो. शरीर, मन, बुद्धी, चित्त, वृत्ती यांच्या पलीकडे तो गेलेला असतो. अशरीरी आहे किंवा शरीरी आहे किंवा सगुण आहे किंवा निर्गुण आहे, हा याच्यामधला फरक त्याच्या ठिकाणी, म्हणजे हा जो काही फरक आहे ना, त्याच्या ठिकाणी काहीच नसतं. म्हणजे आणि त्याला सगळं जे विश्व आहे ना, हे सगळं त्याला काय दिसतं, काय दिसणार आहे त्याला, सगळं विश्व काय दिसणार आहे, ब्रह्म. ब्रह्म दिसणार आहे. हा, तो स्वतः चिन्मात्रा किंवा परमात्मा असतो, म्हणजे त्या पदाला तो पोचलेला असतो. सर्वत्र आत्मा आहे, आत्म्याशिवाय किंवा ब्रह्माशिवाय दुसरं काहीच नाहीये. म्हणजे तो म्हणजेच ब्रह्म, म्हणजेच मी आहे, ही भावना त्याच्या ठिकाणी असते. तो स्वयंप्रकाशित असतो. विद्या अविद्येच्या बंधनामध्ये तो नसतो. पंचकोशाच्या पलीकडे तो गेलेला असतो. पण आनंदमय कोशामध्ये तो नेहमी असतो, स्थित असतो. तो ओमच्या वर्णना पलीकडे असतो. तो स्वतःच ब्रह्मात विलीन झालेला असतो. तोच ब्रह्म, तोच ईश्वर, म्हणजे शरीर धारण केलेला असा तो, म्हणजे म्हणून त्याला विदेह मुक्त असं म्हटलेलं आहे. देहातून मुक्त झालेला असा. अशा तऱ्हेने अद्वैत वेदांतामध्ये त्याचं वर्णन केलेलं आपल्याला आढळून येतं. आणि जे जीवनमुक्ती आहे आणि विदेहमुक्ती म्हणजे ते कोणत्या कोणत्या आपल्या भारतीय दर्शनामध्ये आहे जीवनमुक्ती असं वर्णन? साधारण जैन, विदेहमुक्त जैन किंवा भारतीय अनेक दर्शनांमध्ये विदेहमुक्तीचं त्याचा अर्थ हे काही जण तुम्ही मेल्यानंतर प्राप्त होतं त्याला विदेहमुक्त म्हटलेलं आहे, असं वेगळ्या वेगळ्या प्रकारे त्याचं वर्णन आढळतं. जीवनमुक्त संकल्पना प्रत्येक दर्शनामध्ये आहेच. तुम्ही कारण आपण मोक्षप्राप्ती संकल्पना आपण बघितलेली आहे की नाही, मोक्षप्राप्ती संकल्पना बघितलेली आहे की नाही. दर्शने हे जीवनमुक्ती संकल्पना मानतात. म्हणजे कोणकोणते आपले भारतीय दर्शन जीवनमुक्ती ही संकल्पना मानतात? सगळेच मानतात दर्शनांमध्ये. आपले मुक्ती ज्याच्यामध्ये आहे ना, मुक्ती
आस्तिक दर्शन तर मानतातच ना. मला वाटतं फक्त मीमांसा दर्शन एक सोडलं तर बाकीचे दर्शन अं, मानतात, म्हणजे जीवनमुक्त ही संकल्पना. आता कारण एक क्वेश्चन विचारलेला आहे, काय जीवनमुक्ती विचार जीवनमुक्ती व विदेहमुक्ती यांचे विवेचन करून कोणती भारतीय दर्शनं जीवनमुक्ती मानतात त्यांचे थोडक्यात उहापोह करा. ओके. बापरे, हा तर फारच मोठा प्रश्न आहे. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये प्रत्येक दर्शनांमधलं सांगायला पाहिजे. मुक्ती आणि विदेहमुक्ती पूर्ण संकल्पना स्पष्ट करावी लागतात दोन्ही पण. हा पूर्ण मोठा प्रश्न आहे आता हा. एक सर, रेकॉर्डिंग स्टॉप करता का एक मिनिट? शब्द कशापासून? काय झालं? माझ्या इथे थोडस प्रॉब्लेम झालाय. काय नाही, येतो आवाज येतो. नीट ओके. आता अरविंदांचा तुम्ही योग बघितला असेल तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक सगळ्या स्तरांवरती एकात्मता साधली की तो योगी. हं आपण भगवद्गीतेमध्ये योगी आपण 6व्या अध्यायामध्ये बघितलेलं आहे. आता योग शब्द कशापासून तयार झालाय? कुठल्या संस्कृत धातूपासून तयार झालाय? कुठल्या संस्कृत धातूपासून तयार झालाय? युज. युज. बरोबर. युज या शब्दापासून, म्हणजे काय? युज म्हणजे काय? जोडणं. मग आता इथे काय बरं जोडायचंय? आत्म्याला परमात्म्याशी जोडायचं आहे तुम्हाला. वैयक्तिक चेतना जी आपली आहे तर तिला तुम्ही वैश्विक चेतनेशी जोडणार आहात. बरोबर. वेगवेगळ्या दर्शन आपण जे बघितले तर त्याच्यामध्ये मोक्षांचे उपाय सांगितलेले. आणि त्याच्यामध्ये जे जे काही तत्वज्ञान सांगितलेलं आहे तर ते ते अनुभवून सिद्धांताची जो काही अनुभूती देतो हे शास्त्रीय सिद्धांत, तर तो योगी. स्वतःचं शरीर आहे, मन, बुद्धी, इंद्रिय, हे सगळे आपली कुठली प्रयोगशाळा आहे? आध्यात्मिक प्रयोगशाळा आहे की नाही? बरोबर आहे. तर अशा प्रकारे अनेक प्रकारे या आध्यात्मिक प्रयोगशाळेमध्ये अनेक आध्यात्मिक साधनेचे अनेक प्रयोग प्रयोग होतात आपले. हो की नाही? स्वतःच प्रयोगशाळा काय आहे मला सांगा? स्वतःचं शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय हे सगळ्यांची जर आपण एक बघितली, एक प्रयोगशाळा आहे आणि त्याच्यामध्ये प्रयोग कुठले कुठले होत आहेत? आपण या वेगवेगळ्या आध्यात्मिक साधना करतो आहोत त्या. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय प्राप्त होणार आहे? काय प्राप्त होणार आहे? अंतिम उद्दिष्ट काय आहे कुठल्याही योगाचं? मोक्ष. कैवल्य प्राप्ती. कैवल्य किंवा मोक्ष. तर ही सिद्धी जो प्राप्त करतो तो योगी. आता हे सगळं आता हे मी तुम्हाला इन जनरल सांगते की पण त्याची जी अगदी व्यवस्थित हे आहे तर हे 6व्या याच्यामध्ये दिलेली आहेत, 6व्या अध्यायामध्ये. म्हणजे एखादा वैमानिक जो असतो की नाही तर त्याच्याप्रमाणे आध्यात्मिक जी सत्य आहे तर त्याची प्रचिती घेण्यासाठी जो अहर्निश साधना करतो. अहर्निश म्हणजे काय? की रात्रंदिवस तो साधना करतो आणि मग ते साधना केल्यानंतर त्याला वेगवेगळ्या समाधीच्या अवस्था प्राप्त होतात. धर्ममेघ समाधी प्राप्त होते. त्याला मुक्ती, अंतिमता मुक्तीची म्हणजे त्याला प्राप्त होत असते. आणि मग तो काय करतो? तर तो त्याला हे जे काही प्राप्त झालेलं आहे तर ते आपल्या आजूबाजूची लोक आहेत तर लोकांवरती सुद्धा त्याच्या आशीर्वादाची कृपा करतो, जनसामान्यांवरती. तर त्याला त्यांनी योगी म्हटलेलं आहे. म्हणजे योगी आपण जर म्हटलं तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. आणि परत 6व्या अध्यायामध्ये त्याची सगळी वर्णनं त्याच्यामध्ये दिलेली आहेत योग्याची, तर ती तुम्ही लिहू शकता त्याच्यामध्ये. आता मी हे तुम्हाला इन जनरल सांगितलेलं आहे तुम्हाला. कारण म्हणजे सेपरेट क्वेश्चन विचारलेला आहे, योगी ही संकल्पना स्पष्ट करा म्हणून. मग मी तुम्हाला तेच सांगते. आता मी इन जनरल सांगितलंय ना, 6व्या अध्यायामध्ये योग्याच्या बद्दल योगारूढ आणि हे असं जे सांगितलेलं आहे ना तर ते तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. बरं, ठीक आहे. योग्याचं वर्णन केलेलं आहे तर ते हम्म. योग्याचं वर्णन तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण लिहू शकता. आणि आता हे जे मी काय सांगितलं तर ते प्रस्तावनेमध्ये किंवा इतरही याच्यात आपण नुसतंच भगवद्गीता किंवा नुसतंच हे आपण नाही बघत आहोत ना.
सगळ्या अनुषंगाने आपण विचार केला तर त्याच्या अनुषंगाने सगळ्याच्या दृष्टीने आपण ते उत्तर करून घ्यायचंय. आणि अर्हत संकल्पना जर विचारली विशद करा म्हणून किंवा अर्हत संकल्पना स्पष्ट करा अर्हत तर तर तुम्ही दोन्ही लिहायचं. अर्हत आणि अर्हतला जैनांमध्ये अरिहंत असं म्हटलं जातं, असं लिहायचं आणि मग लिहायचं सगळं. हे बघा, ओके ठीक. जैन दर्शनाचं आपण आता पुन्हा पुन्हा ते वेगवेगळ्या म्हणजे पुन्हा रिवाइज झालं पाहिजे आणि म्हणून वेगवेगळे शब्द आपण घेऊन तेच पॉइंट आपण पुन्हा डिस्क्राईब केलेत, बरोबर आहेत की नाही? पण हो तुम्ही जर बघितलं तर फारच थोडं त्याचे वर्णन आहे दिलेलं, हो की नाही? मग तुम्ही ते अर्हत संकल्पना बोधी याची आणि दोघांची तुम्ही लिहूच शकता त्याच्यामध्ये, जैन धर्मामधली आणि इथे सुद्धा. कारण अर्हत म्हटल्यावरती तुम्ही दोन्ही लिहा त्याच्यामध्ये. कारण प्रश्नपत्रिका कोणाकडे तपासायला जातील हे काही सांगता येत नाही, हो की नाही? आणि तुम्हाला दोन्ही मधलं आहे ना अभ्यास करण्यासाठी, जैन मधली पण आहे ना अभ्यास करायला. ओके.